भीत भीत सार्वजनिक ठिकाणी जातो. एखाद्या भिंतीला हात लावायचं की नाही याचा 10 वेळा विचार करतो आहे. सगळं काही उघडलं तरी सगळं काही सुरू आहे असं आपल्याला अजूनही वाटत नाहीये. गेल्या 2 वर्षापासून आपण कोरोनाच्या काळामध्ये ज्या वातावरणात जगलो, जे अनुभवलं, जे पाहिलं, त्याची स्पंदनं आपल्या मनात अजूनही उमटलेली आहेत, धपापत आहेत. आणि अशाही परिस्थितीमध्ये मजुरांचे हाल झाले, कामगारांचे हाल झाले, स्त्रियांचे झाले, लहान मुलांच्या शाळा बंद पडल्या. आणि मी या वाचनालयाच्या पायऱ्या चढून येत होतो. आज सकाळच्या पेपरमध्ये बातमी आपण सगळ्यांनीच वाचलेली आहे की पेपर फुटीच्या प्रकरणाची. आणि पायऱ्या चढून वरच्या मजल्यावर येत असते तेव्हा पोरं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. हेच प्रयोजन आहे. अजून येतो वास फुलावा. माणसाच्या जगण्याची जी जिद्द असते, आशा असते, सगळं काही संपून जात आहे असं वाटत असताना अजूनही बकरी पाला खाते आहे अशी जी आशा आहे ती मर्ढेकरांनी इतक्या वर्षापूर्वी जागी केली होती. म्हणून त्यांच्या कवितेची कालसापेक्षता म्हणजे काय तर ही ती कविता त्या काळात निर्माण झाली असेल तरी देखील ती आपल्याला आजच्या काळापर्यंत नेऊन पोहोचवते. हे मर्ढेकरांचं युगप्रवर्तन आहे. या कार्यक्रमाचं स्वरूप जे आहे ते मध्ये मध्ये कवितांवरची भाष्ये आणि कवितांबद्दलची सूत्र मी सांगणार आहे. ते सांगण्याचं कारण असं की कविता आपण कशी वाचतो, आपली जी पारंपरिक कविता वाचनाची किंवा समजण्याची जी पद्धत आहे ती अशी की कागदावर आपल्या समोर एक संहिता असते, कवितेची एक रचना असते, ती शब्दांनी बनलेली असते आणि ते शब्द वाक्यामध्ये असतात. ते वाक्य काहीतरी एक अर्थ व्यक्त करत असतात आणि हा अर्थ कोणाच्या मनातला व्यक्त करत असतात तर कवीच्या मनातला व्यक्त करत असतात. याचा अर्थ कवितेच्या अर्थामागं कवीचं एक मन असतं, कवीच्या मनाच्या मागं कवीचं एक व्यक्तिमत्व असतं आणि ते जे व्यक्तिमत्व जर समजून घेतलं तर कवितेचा अर्थ आपल्यापर्यंत पोहोचतो. मर्ढेकर हे युगप्रवर्तक होते. म्हणजे मर्ढेकरांचं व्यक्तिमत्व कसं होतं, एखाद्याचं व्यक्तिमत्व कसं घडतं, त्याच्यावरचे प्रभाव, त्यानं केलेलं वाचन, त्याचं जगणं, त्यानं घेतलेले अनुभव, त्याच्या सगळ्या संवेदना, त्याच्या सगळ्या भावना, त्याच्या सगळ्या मनाची तरलता, या सगळ्यातून त्याचा एक मनाचा स्वभाव आणि कवी म्हणून एक भाषिक स्वभाव बनत असतो. तो मनाचा भाषिक स्वभाव कवितेत प्रकटत असतो. पण आपल्या रसिकांजवळ त्याच्या भाषिक स्वभावाशी मिळती जुळती जर भाषिक संवेदनशीलता नसेल तर मग मात्र कविता आपल्याला दुर्बोध वाटायला लागते. कवितेच्या जवळ जाताना आपल्याला अडचणी वाटायला लागतात. मराठी कवितेच्या बाबतीत हे ग्रेसांच्या बाबतीत झालं, मराठी कवितेच्या बाबतीत हे त्या काळात मर्ढेकरांच्या बाबतीत झालं. नुसतंच झालं नाही तर मर्ढेकरांच्या काही कविता अश्लील आहे असं समजून त्यांच्यावर अश्लीलतेचा खटला भरण्यात आला. तो जसा त्यांच्यावर भरण्यात आला तसा विशी गुर्जरावर भरण्यात आला. तो 60 वर्ष खटला झाला. गेल्या वर्षी निकाल लागला, ते निर्दोष सुटले. आपली अभिरुची आपल्याला कवीच्या मनापर्यंत जर पोहोचवता आली नाही तर किती सांस्कृतिक अडथळे निर्माण होतात आणि ते होऊ नये त्याच्यासाठी अशा कार्यक्रमांचं प्रयोजन असतं असं मला नम्रपणे वाटतं. मर्ढेकरांच्या बाबतीत काय होतं, मर्ढेकर युगप्रवर्तक होते असं आपण म्हणतो. पण युगप्रवर्तक होते म्हणजे काय, एक अतिशय आधुनिक व्यक्तिमत्व त्यांचं होतं पण तरी देखील भारतीय परंपरेचा त्यांच्यावर संस्कार होता. श्री आणि श्रीराम लिहिल्याशिवाय ते कोणतंही वाक्य किंवा पत्राला सुरुवात करत नसत. त्या काळात ते परदेशात गेले होते. परदेशात ज्या परीक्षेसाठी गेले होते त्याच्यात त्यांना अपयश आलं. पण त्या काळात त्यांनी इंग्रजी साहित्याचं वाचन केलं. ज्या ज्ञानशाखांचं त्यांनी वाचन केलं, त्याच्या सौंदर्यशास्त्र, मानसशास्त्र, तत्वज्ञान, अध्यात्म, विज्ञान, तंत्रज्ञान त्यावेळेस नव्हतं पण विज्ञान, ह्या सगळ्यांचा प्रभाव आणि संस्कार पचवून आणि दुसरीकडे भारतीय परंपरेशी, तुकारामाशी, ज्ञानेश्वरांशी नातं जोडणारा, म्हणजे विवेकानंद हे विज्ञान आणि अध्यात्माचा सांगा जसा जोडू पाहत होते तसा मराठीतला पहिला कवी जो आधुनिकता आणि परंपरा याचा समन्वय साधू पाहत होता तो म्हणजे बाळ सीताराम मर्ढेकर. मर्ढेकरांच्या कवितेत काय नाही आहे, युगप्रवर्तक काय आहे, मर्ढेकरांच्या कवितेत काय नाही. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्या ज्ञानशाखांचा प्रभाव आहे आणि कुठेतरी दूर अचानक खुजा तारा काळा झाला, तो काळा ब्लॅक होल ही कन्सेप्ट मर्ढेकरांच्या कवितेमध्ये आहे.
आगगाड्यांचे उल्लेख आहेत, सगळ्या लाईटांचे उल्लेख आहे, फुलपाखरं आहे, मुंगी आहे, उंदीर आहे, प्राणी आहे, पक्षी आहे, टिटवी आहे, सगळ्या प्रकारची माणसं आहेत. फलाटदादा आहेत, हमाल आहे, मजूर आहे, स्त्री आहे, वेश्या आहे, भिकारीण आहे, वडारीण आहे, सगळ्या प्रकारचे प्रदेश आहेत. नदीच्या जवळचा आहे, शिशिरातला आहे, गंगेचा आहे, भारतातले सगळे प्रदेश, सगळ्या प्रकारच्या भावना आहेत. रागाच्या, लोभाच्या, द्वेषाच्या, मत्सराच्या, हुरहुरपणाच्या, संपलेपणाच्या, निराशपणाच्या सगळ्या भावना आहे आणि सगळ्या प्रकारच्या संवेदना आहे. म्हणजे मर्ढेकरांच्या अगोदरच्या जर संत परंपरेतले काही कवी सोडले तर इतक्या प्रकारच्या संवेदना आपल्याला दुसऱ्या कवींमध्ये फारशा आढळत नाही आणि म्हणून मर्ढेकर मोठा आहे. आणि आज आपण जे अनुभवतो आहे संवाद विहीनता, एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद आणि प्रत्यक्ष संपर्क टाळणं, हे हलोला हलकट उत्तर म्हणून मर्ढेकरांनी आधीच सांगितलेलं होतं. आज अनुभवणाऱ्या सगळ्या गोष्टी मर्ढेकरांच्या कवितेमध्ये कितीतरी आधी होत्या. तेच निराशाचं वातावरण जे दुसऱ्या महायुद्धानं निर्माण केलं होतं, हे अप्रत्यक्ष अघोषित महायुद्धानं गेल्या वर्षापासून केलेलं आहे. आणि असं असलं तरी समाजातले लोक, माणसं, आपण सगळेजण एक विजयी आशा आणि जिद्द घेऊन सगळ्या जीवनाला समोर जातोय. हेच आहे अजून येतो वास फुलांना. आणि याच आशयाची ही कविता घेऊन येत आहेत मधुसूदन कर्की. अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते. अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते. खुरट्या बुंध्यावरी चढून अजून बकरी पाला खाते. अस्मानावर भगवा रंग, अस्मानावर भगवा रंग आणि नागवे समोर पोर. अस्मानावर भगवा रंग आणि नागवे समोर पोर. अजून डुलक्या घेत मोजते या दोहोतील अंतरढोर. भूकंपाचा इकडे धक्का, भूकंपाचा इकडे धक्का. पलीकडे अन युद्ध नगारे, चहूकडे अन एकच गिल्ला. जुन्या शवांवर नवे निखारे. फत्तरातला देव पाहतो, फत्तरातला देव पाहतो. कुठे जाहली माझी फत्ते. फत्तरातला देव पाहतो, कुठे जाहली माझी फत्ते. माणूस म्हणतो चिरंतनाचे, माणूस म्हणतो चिरंतनाचे. मनात माझ्या अस्सल कित्ते. चढेल तुसडी तेडी नाती, चढेल तुसडी तेडी नाती. नश्वरतेतही चिरका नखरा, नश्वरतेतही चिरका नखरा. शिजत्या मासामधून कोणी स्वर्ग हुंगतो बुलंद बहिरा. सटीक मानवतेची टिपणी, सटीक मानवतेची टिपणी पुन्हा वाचली. अर्थ तोच तरी आभाळाच्या पल्याड स्पंदन, आभाळाच्या पल्याड स्पंदन. टिपरी त्याची या मडक्यावरी. जगून थोडे अखेर मरणे, जगून थोडे अखेर मरणे. उघड झाप ही डोळ्यांचीच, जगून थोडे अखेर मरणे. उघड झाप ही डोळ्यांचीच. अंधारातून राडाराचा किरण चालला सलत पुढेच. कार्तिकातले गव्हाळ ऊन, कार्तिकातले गव्हाळ ऊन. जरी मनाची अशा रीतीने, कार्तिकातले गव्हाळ ऊन. जरी मनाची अशा रीतीने. फाडून बघते ढिली कातडी, फाडून बघते ढिली कातडी. जखम आतली जुन्या भीतीने, फाडून बघते ढिली कातडी. जखम आतली जुन्या भीतीने. तरीही येतो वास फुलांना, तरीही येतो वास फुलांना. तरीही माती लाल चमकते, तरीही येतो वास फुलांना. तरीही माती लाल चमकते. खुरट्या बुंध्यावरी चढून अजून बकरी पाला खाते. अस्मानावर भगवा रंग आणि नागवे समोर पोर. अस्मानावर भगवा रंग आणि नागवे समोर पोर. अजून डुलक्या घेत मोजते या दोहोतील अंतर ढोर.
अहोबत महद्भाग्यम द्रष्टुम व्यवसिता वयम. हे सगळं बघायला मी जिवंत आहे, हे केवढं मोठं भाग्य आहे. धन्यवाद. या कवितेच्या अर्थाकडे जाताना 2 शब्दांकडे आपलं लक्ष वेधायचे. भूकंपाचा इकडे धक्का, पलीकडे अनयुद्ध नगारे. भूकंप निसर्ग निर्मित संकट आणि युद्ध हे मानव निर्मित संकट. या दोन्ही संकटातून माणसाच्या मनाची झालेली स्थिती या कवितेत आहे. आणि तरी देखील निसर्ग सातत्य, सृष्टी सातत्य चालूच आहे, याच्याबद्दलचा एक प्रचंड आशावाद मर्ढेकरांच्या कवितेत दिसतो. मर्ढेकर ज्या काळात ही कविता लिहित होते त्यावेळी महायुद्धाचे ढग आणि त्याचा विध्वंस जगानं पाहिला होता. जी माणसं देवाला मानत होती ती माणसं देखील एका रात्रीतून बॉम्ब पडून नष्ट झाली. हिरोशिमा आणि नागासाकी सारखी शहरं एका रात्रीतून नष्ट झाली. माणसाच्या सगळ्या श्रद्धा, त्याच्या आशा या संपत आहे की काय असं वाटत असतानाच मर्ढेकरांना कुठंतरी सृष्टीत अजून बकरी पाला खाते असं वाटतं. ही आशा आणि माणसाच्या विजयाची भावना मर्ढेकर त्यांच्या कवितेत येतात. मर्ढेकरांच्या कवितेमध्ये अनेक प्रकारच्या जाणीव आहेत. निसर्ग जाणीव आहे, प्रेम जाणीव आहे, आध्यात्मिक जाणीव आहे, मृत्यूची जाणीव आहे. त्या स्वरूपाच्या कविता आपण पुढे पाहणारच आहोत. पण मर्ढेकरांच्या कवितेतला निसर्ग आणि त्यांच्या अगोदरच्या कवितेतला म्हणजे थेट बालकवींच्या कवितेतला निसर्ग याच्यात खूप फरक आहे. बालकवींच्या कवितेतला निसर्ग फार मोहक आहे, पण तो आपल्याला अनुभवता येत नाही. तशी फुलराणी तुम्ही पाहिली नाही, तसा निर्जर आपल्याला माहित नाही, तशी फुलपाखरं आपल्याला माहित नाही. पण मर्ढेकरांच्या कवितेतला निसर्ग हा तुम्ही आणि मी अनुभवलेला आहे. असा चटका बसणार ऊन, अशी होणारी पानगळ, अशी मनाची होणारी काहिली हे आपण अनुभवलेली आहे. कवी 2 प्रकारचे असतात. एक कवी असा असतो की जो थोर वाटतो त्याचे पाय पकडावेसे वाटतात, उदाहरणार्थ ज्ञानेश्वर. आणि असा एक कवी असतो की जो आपल्यातलंच बोलत असतो त्याला मिठी मारावीशी वाटते, तो तुकाराम. बालकवींची कविता वाचल्यानंतर निसर्ग कवितेच्या बाबतीत वाटतं की आपण त्यांना नमस्कार करावा. पण मर्ढेकरांची निसर्ग कविता वाचल्यानंतर आपल्याला वाटतं की या माणसाला कळकळून मिठी मारावी. कविता घेऊन येत आहेत शिशिर ऋतूच्या पुनरागमे, अंजली धमाळ मॅडम. शिशिर ऋतूच्या पुनरागमे, एक एक पान गळावया. शिशिर ऋतूच्या पुनरागमे, एक एक पान गळावया. का लागता मज येतसे, नकळे उगाच रडावया. शिशिर ऋतूच्या पुनरागमे, एक एक पान गळावया. का लागता मज येतसे, नकळे उगाच रडावया. पानात जी निजली इथे, पानात जी निजली इथे, इवली सुकोमल पाखरे. जातील सांग आता कुठे, जातील सांग आता कुठे, निष्पर्ण झाडीत कापरे. फुलली असेल तुझ्या परी, फुलली असेल तुझ्या परी, बागेतली बकुलावली. फुलली असेल तुझ्या परी, बागेतली बकुलावली. वाळूत निर्झर बासरी, किती गोड ऊब महितली. येतीलही उडुनी तिथे, येतीलही उडुनी तिथे, इवली सुकोमल पाकरे. पानात जी निजली इथे, निष्पर्ण झाडीत कापरे. पुसतो सुहास, पुसतो सुहास, स्मरुनिया तुझ आसवे. जरी लागले एक एक पान गळावया. शिशिर ऋतूच्या पुनरागमे, शिशिर ऋतूच्या पुनरागमे. या कवितेमध्ये जशी पानगळ होते आहे त्याच्यात एक शब्द येतोय सुहास. त्याच जशी जशी पानगळ होते आहे तसे तसे कवीच्या मनातल्या स्मृतीतल्या प्रेयसीच्या आठवणी जाग्या होतात. ही कविता सुरुवातीच्या कडव्यामध्ये निसर्ग कविता आहे आणि त्याच्या शेवटच्या कडव्यामध्ये ती कवीच्या मनातल्या प्रेयसीच्या आठवणी जागा करणार आहे. म्हणून मी म्हणालो की मर्ढेकरांची कविता आणि मगाच्या बालकवींची कविता याच्यात काय फरक आहे. तर बालकवीची कविता नुसती निसर्ग कविता आहे, मर्ढेकरांच्या निसर्ग कवितेमध्ये प्रेमही आहे. आता पुढची जी आपण कविता पाहणार आहोत त्या कवितेत तर ज्याला निसर्गातल्या गोष्टी नाही मानत आपण, त्याही गोष्टी निसर्ग कवितेत मर्ढेकरांनी कसे आणलेल्या आहेत ते आपण पाहूया.
की शिशिर ऋतूचं एक एक पान गळायला लागलेलं आहे. ऊन वैशाखातलं आणि हवामान जे तापताय आणि मग मध्येच कुठंतरी एखादी पावसाची सर येते आणि मग ती सर आल्यानंतर काय होतं, ती आला आषाढ श्रावण ही कविता घेऊन येत आहेत अंजली ढमाळ मॅडम. आला आषाढ श्रावण, आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी. आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी. काळ्या ढेकळात गेला, काळ्या ढेकळात गेला गंध भरून कळ्यात, काळ्या ढेकळांच्या गेला गंध भरून कळ्यात. काळ्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत. चाळी चाळीतून चिंब, चाळी चाळीतून चिंब ओली चिरगुटे झाली, चाळी चाळीतून चिंब ओली चिरगुटे झाली. ओल्या कौलार कौलारी मेघ हुंगतात लाली, मेघ हुंगतात लाली. ओल्या पानातल्या रेषा, ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी. ओशाळला येथे यम, ओशाळला येथे यम, वीज ओशाळली थोडी, धावणाऱ्या क्षणालाही आली ओलसर गोडी, धावणाऱ्या क्षणालाही आली ओलसर गोडी. मनी तापलेल्या तारा, मनी तापलेल्या तारा जरा निवतात संथ, येता आषाढ श्रावण निवतात दिशा पंथ. आला आषाढ श्रावण, आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी. या कवितेमध्ये पावसाचं वर्णन आहे. पाऊस म्हटलं की चातक पक्षी आपल्याला परिचयाचा आहे, तोही निसर्गाचा घटक आहे. काळे ढेकळ निसर्गाचा घटक आहे. कळ्यांमध्ये गंध भरणं आपल्याला माहित आहे. मर्ढेकर मानवाने निर्माण केलेल्या आणि मानवी जाणीवेतल्या काही गोष्टी निसर्ग कवितेत कसं टाकतात पहा. चाळी चाळीतून चिंब ओली झाली चिरगुटे, पाऊस पडल्यानंतर लहान बाळाची दुपटी अशी वाळू घातलेली असतात, ती निसर्ग कवितेचा भाग करतात. डांबरी रस्ता निसर्ग कवितेचा भाग करतात. हे मर्ढेकरांचं वेगळेपण आहे. आता पाऊस पडून गेलेला आहे आणि कधी कधी सारखा पाऊस जर नसेल तर जे वातावरण होतं ते असं कुंद वातावरण होतं आणि मग या कुंद वातावरणानं काय होतं तर सगळं वातावरण अतिशय शांत झालेलं आहे. या कवितेमध्ये मर्ढेकरांचं अंतर्मन दिसतं आणि अतिशय अंतर्मुख आणि अतिशय शांत झालेल्या स्थितीत त्यांनी पाहिलेले भोवतालचा निसर्ग या कवितेत आहे. कविता घेऊन येत आहेत हर्षल राजे शिर्के आणि कवितेचे शीर्षक आहे अभ्राजाया ये कुंद फुले. अभ्रांच्याये कुंद फुले, पाना नाह्या हिरवी गुंगी. अभ्रांच्याये कुंद फुले, पाना नाह्या हिरवी गुंगी. वैशाखातील फांदीवरती आषाढाची गाजर गुंगी. मिटून बसली पंख पाखरे, मिटून बसली पंख पाखरे. पर्यू चुकनच पीसही फुलते, मूक गरोदर गायीची अन गळ्यातली पण घंटा झुरते. तिंबून झाली कणिक काळी मऊ मोकळी ह्या रस्त्याची. तिंबून झाली कणिक काळी मऊ मोकळी ह्या रस्त्याची. उष्ट्या अन्नामध्ये थबकली चोच कोरडी बघ घारीची. ब्रेक लागला चाकांवरती, ब्रेक लागला चाकांवरती. श्वासही तुटला आगगाडीचा. ऊन उसासा धरणीच्या अन उरात अडला इथे मघाचा. शिरेल तेव्हा शिरो विचारे, शिरेल तेव्हा शिरो विचारे. हवेत असल्या पाऊस पाते. जगास तोवर वैशाखाच्या, जगास तोवर वैशाखाच्या. मृगा विनाही मृगजळ चढते, मृगा विनाही मृगजळ चढते. निसर्ग कविता म्हटल्यानंतर पाऊस आणि हिरवेपणाच आहे असं जे आपल्याला अभिप्रेत आहे तसं नाहीये. उलट हा निसर्ग असा तप्त
तप्त झालेल्या कुंद वातावरणाचा असा निसर्ग आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यात आगगाडी पण आहे. हेच मर्ढेकरांचं वैशिष्ट्य आहे. निसर्गाचं वर्णन करता 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 एकदम ते मानवी जीवनाचं वर्णन करतात आणि एकत्र त्या गोष्टी आणतात. मूक गायीची घंटाही असते, घंटा मूक आहे आणि रेल्वे गाडी मात्र चालते आहे. हा जो विरोधाभास ते टिपतात ते मर्ढेकरांचं मोठेपण आहे. आणि हा सगळा महानगरातला निसर्ग याच्यापेक्षा त्यांना गावातला निसर्ग, गावचा निसर्ग आणि तो निसर्ग, आपल्या गावाकडचं चांदणं, आपल्या गावाकडचं नदीत दुंबणं, त्या नदीचं महत्व तुम्हाला सांगा काहीच म्हणजे हे सांगण्याचं काही कारण नाही. कारण मर्ढेकर ज्या नदीबद्दल बोलतायत त्याच्या शेजारीच बसून आपला कार्यक्रम होत आहे. कविता सादर होत आहे. कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो. कविता घेऊन येते अंजली ढमाळ. कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो, कितीतरी दिवसात नाही नदीत डुंबलो, कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो, कितीतरी दिवसात नाही नदीत डुंबलो. खुल्या चांदण्याची ओढ, खुल्या चांदण्याची ओढ आहे माझी ही जुनीच. आणि वाहत्या पाण्याची, आणि वाहत्या पाण्याची शीळ ओळखीची तीच. केव्हा तरी चांदण्यात, केव्हा तरी चांदण्यात पुन्हा जाईन निर्भय. गावा काठच्या नदीत होईन मी जलमय. केव्हा तरी चांदण्यात पुन्हा जाईन निर्भय. गावा काठच्या नदीत होईन मी जलमय, होईन मी जलमय. आज अंतरात भीती, आज अंतरात भीती खुल्या चांदण्याची थोडी. आज अंतरात भीती खुल्या चांदण्याची थोडी. आणि नदीचा प्रवाह अंगावर काटा काढे. बरा म्हणून हा इथे, बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पाऱ्याचा. बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पाऱ्याचा. बरी तोतऱ्या नळाची शिरीधार मुखी रुचा, शिरीधार मुखी रुचा. कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो, कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो, कितीतरी दिवसात नाही नदीत डुंबलो, नाही नदीत डुंबलो. महानगरामध्ये नळ जो आहे ना, नळ त्यानं पाणी येतं. इकडं चांदण्यात आणि नदीत डुंबता येतं. आणि तो नळ कसा आहे बघा, तोत्रा आहे. एखादा माणूस स्पष्ट बोलत नाही की नाही, तसं नळाला पूर्ण पाणी येत नाही, म्हणून नळाला तोत्रा असा शब्द वापरलेला आहे. या कवितेचा एक किस्सा मला तुम्हाला सांगावासा वाटतो की मर्ढेकरांचं जे गाव आहे ते श्रीनिवास वारुंजीकर यांचं आजोळ आहे. आणि म्हणून मर्ढेकरांच्या त्याच गावात त्यांनी हा कार्यक्रम केला होता. आणि ही कविता त्यांनी मर्ढेकरांच्या त्या गावामध्ये मर्ढ्याला सादर केली होती. कविता झाल्यानंतर एक म्हातारा माणूस यांना येऊन भेटला. एक सत्य गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आणि ते म्हणाले की ही जी तुम्ही कविता म्हटली की नाही आत्ता, कितीतरी दिवस नाही चांदण्यात गेलो, ती कविता त्या म्हाताऱ्या माणसानं म्हणून दाखवली, त्याला ती पाठ होती. म्हणजे रवींद्रनाथ टागोरांचं महत्व काय आहे की टागोरांना त्या बंगालच्या संस्कृतीमध्ये एक सांस्कृतिक स्थान आहे देवासारखं. त्यामुळे रवींद्र जयंती घराघरात साजरी होते. अशी जयंती महाराष्ट्रात कुठल्याही कवीची होत नाही. झाली तर ती मर्ढेकरांची व्हावी. पण आपल्या सगळ्यांचं मर्ढेकर इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे की त्यांचं स्मारक व्हायला 20 वर्ष लागतात. तर तो माणूस असं म्हणाला, त्याला ती कविता पाठ होती, कारण त्याचं ते सांस्कृतिक दैवत होतं. आणि त्यानं सांगितलं, यांनाच सांगितलं, यांनी त्याचा व्हिडिओ पण शूट केला की म्हणाले ही कविता स्वतः मर्ढेकरांनी इथंच बसून लिहिली आणि ती म्हटली तेव्हा मी समोर होतो. मर्ढेकरांनी प्रत्यक्ष लिहिलेली कविता, त्यांच्या लिहिण्याचा आणि म्हणण्याचा साक्षीदार जो आहे तो या मंडळींना प्रत्यक्ष भेटला. हे दोघे भाग्यवान. त्याच्यासाठी परत एकदा जोडाला. मर्ढेकरांच्या कवितेमध्ये मी मगाशी म्हणालो की कवितेमध्ये कवीचं व्यक्तिमत्व असतं.
मर्ढेकरांचं व्यक्तिमत्व त्या अनेक कवितांमध्ये आपल्याला दिसतं. आता ही एक कविता अशी घेऊन येणार आहोत. वरवर पाहताना ती कविता एका बाळाबद्दलची आणि त्याला झोपवणाऱ्या आईबद्दलची असं वाटतं, पण ती त्या कवीच्या अंतर्मनाची पण आहे. काय होतं की आई अंगाई गीत गाता 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 बाळाला पण झोप लागते. बाळ झोपलं की आई पण पेंगते, तसा कवी पण पेंगतो, त्याला एक तंद्री लागते आणि मग त्याचं अंतर्मन जागं होतं. त्या सगळ्या कवीच्या भावना, म्हणजे त्याला प्रतिमा खूप सुंदर वापरली बाळाची, त्या सगळ्या भावना या कवितेमध्ये आहे. आणखी एक कॅरेक्टर या कवितेमध्ये आहे, पात्र आहे मर्ढेकरांच्या या कवितेत, ते तिसरं पात्र, पण ते मी तुम्हाला कविता सादर झाल्यानंतर सांगेन. कविता झोपली ग खुळी बाळे घेऊन येत आहेत हर्षल राजशिर्के. झोपली ग खुळी बाळे, झोपली ग खुळी बाळे, झोप अंगाईला आली, जड झाली शांततेची पापणी ह्या रित्या वेळी. चैत्र बघतो वाकून निळ्या नभातून खाली, चैत्र बघतो वाकून निळ्या नभातून खाली, आणि वाऱ्याच्या धमन्या धुकल्या ग अंतराळी. शब्द अर्थाआधी यावा हे तो ईश्वराचे देणे, शब्द अर्थाआधी यावा हे तो ईश्वराचे देणे, पेंगणाऱ्या प्रयासाला उभ्या संसाराचे लेणे. चैत्र चालला चाटून वेड्या सपाट पृथ्वीला, चैत्र चालला चाटून वेड्या सपाट पृथ्वीला, आणि कोठेतरी दूर खुजा तारा काळा झाला. आता भ्यावे कोणी कोणा, आता भ्यावे कोणी कोणा, भले हो होणाऱ्याचे तिरी मिरीत चिंचोळ्या काय हाकारावे वेचे. चैत्र चढे आकाशात, चैत्र चढे आकाशात, नीट नक्षत्र पावली, आणि निळ्या वायूतून वाट कापी विश्ववाली. वेड्या विद्र्यानी वाकड्या मना आड मने किती, वेड्या विद्र्यानी वाकड्या मना आड मने किती, चाळणीत चाळणी अन विचारात तरी माती, चाळणीत चाळणी अन विचारात तरी माती. चैत्र बापा, चैत्र बापा, उद्या या हो घेऊन या वैशाखाला. चैत्र बापा, उद्या या हो घेऊन या वैशाखाला. अंबोणीच्या मागे का ग तुझा माझा चंद्र गेला, अंबोणीच्या मागे का ग तुझा माझा चंद्र गेला, अंबोणीच्या मागे पण अवेळी का चंद्र गेला, अंबोणीच्या मागे पण अवेळी का चंद्र गेला, अवेळी का चंद्र गेला. कविता कुठून सुरू होते ती पहा. बाळ आहे, आई आहे, ते पेंगते आहे, कवीचं अंतर्मन जाग होते आहे. कवी हे एक या कवितेत पात्र आहे, पण मी मगाशी म्हणालो आणखी एक पात्र या कवितेत आहे. चैत्र बघतो वाकून, चैत्र चालला चाटून, त्याच्यानंतर चैत्र चढे आकाशात, आणि चैत्र बापा उद्या याहो. आधी चैत्र कॅरेक्टर शेवटी त्याला बाप म्हटलेलं आहे. गुलजारांची एक ओळ आहे, लेकिन सिनेमाचं जे गाणं आहे की आकाश बडा बूढ़ा बाबा सबको कुछ बांट के जाता है, मैं मना आंगन में बैठी रही चौखट से कोई गुजरा नहीं. इथं आकाश जे आहे ते आजोबांचं प्रतीक आहे. किंवा कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये प्रेयसीला तो सांगतो की हे गगना तू माझ्या गावी तू तिच्याही गावी, घन केसातून तिच्या अनंता फिरवित वत्सल हात, सांग तिला की दूर तिथेही जमू लागली रात. मीही इकडे जागा आहे आणि तीही तिकडे जागी आहे, पण हा निरोप कोण देणार आहे, तर आकाश हे नावाचं जे पात्र आहे त्याला म्हणते की तिच्या केसातून हात फिरवत तिला हे सांग की तिकडं पण रात्र आहे, तू इकडं जागी राहिली तर तो तिकडं झोपणार नाही. मला ह्या कवितेमध्ये मर्ढेकरां म्हणजे ह्या दोन्ही कवितांमध्ये तुम्हाला सांगण्याचं कारण इथे हे चैत्र बापाचं एक कॅरेक्टर आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर स्वतःचं प्रेम आठवतंय कवीला, जे त्याच्या अंतर्मनातलं आहे की आंबोणीच्या झाडामागे. हे प्रेम कसं असेल बघा, बालपणापासूनच असेल. मर्ढेकरांचं मालतीताईंवर पहिलं प्रेम होतं, तो प्रेमभंग झाला. त्याच्यानंतर त्यांचं दुसऱ्या
ज्या स्त्रीवर प्रेम होतं ती करिअरच निघाली डॉक्टर. तिच्यासोबत शांताबाई पाटणकर, त्यांच्यासोबत त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. होमाय नल्लासेठ नावाची त्यांची विद्यार्थिनी होती, तिच्याशी त्यांचं लग्न झालं पण घटस्फोट झाला. आणि नंतर अंजना मर्ढेकर यांच्याशी त्यांचा संसार झाला. त्यांचं मन इतकं संवेदनशील आणि प्रेमाला आसुसलेलं होतं, पण प्रेम साफल्याच्या खुणा त्यांच्या कवितेत दिसत नाही, तर प्रेम वैफल्याच्या खुणा दिसतात. ते म्हणतात, आंबोणीच्या मागे तुझा माझा काग चंद्र गेला. कवितांचे म्हणजे किती कॅरेक्टर्स आहेत, किती पैलू आहे मर्ढेकरांच्या कवितेला, ते आपल्याला इथं दिसेल. आता पुढची जी कविता आहे ती पण एका अशाच स्त्रीची आहे, पण इथं आई आणि बाळ असे वेगवेगळे होते. आता इथं बाळ जे आहे ना ते आईच्या पोटात आहे. ती कविता आपण पहिल्यांदा ऐकू. न्हालेल्या जणू गर्भवतीच्या. कविता घेऊन येत आहेत श्रीनिवास वारुंजीकर. कविता सादर करण्यापूर्वी एक छोटंसं निवेदन करतो, म्हणजे रसभंग पुढं होणार नाही. टाळ्या आम्ही मागत नाही, टाळ्या तुम्ही. कविता आवडली तर द्यायच्या आहेत. त्या रियालिटी शो नाही टीव्हीचा, त्यामुळं टाळ्यांची दाद ही मनापासून आली तरच, अन्यथा नसली तरी हरकत नाही. आणि दुसरी महत्वाची विनंती आहे की सर्व प्रेक्षकांनी मधुसूदन पत्कींची शेवटची मुंगी कविता ऐकल्याशिवाय सभागृह सोडू नये, कारण ती अनुभवण्याची कविता आहे. एवढी एकच विनंती करतो आणि माझ्या कवितेकडे. नालेल्या जणू गर्भवतीच्या सोज्वळ मोहकतेने बंदर. नालेल्या जणू गर्भवतीच्या सोज्वळ मोहकतेने बंदर. माघामधली मुंबापुरीचे उजळीत येई माघामधली प्रभात सुंदर. नालेल्या जणू गर्भवतीच्या सोज्वळ मोहकतेने बंदर. मुंबापुरीचे उजळीत येई माघामधली प्रभात सुंदर. सचेतनांचा हुरूप शीतल. सचेतनांचा हुरूप शीतल. अचेतनांचा वास कोवळा. हवेत जाती मिसळून दोन्ही. पितात सारे गोड हिवाळा. पितात सारे गोड हिवाळा. डोकी अलगद घरे उचलती. डोकी अलगद घरे उचलती. काळोखाच्या उशीवरूनी. पिवळे हंडे भरून गवळी. कावड नेती मान मोडूनी. नितळ न्याहारीस हिरवी झाडे. नितळ न्याहारीस हिरवी झाडे. काळा वायू हळूच घेती. संथ बिलंदर लाटांमधुनी. सागर पक्षी सूर्य वेचती. गंजदार पांढऱ्यानी काळ्या. गंजदार पांढऱ्यानी काळ्या. मिरवित रंगा अन्नारिंगी. धक्क्यावरच्या अजून बोटी. साखर झोपे मध्ये फिरंगी. कुठे दुराचा जळका परिमल. कुठे दुराचा जळका परिमल. गरम चहाचा पत्ती गंध. कुठे डांबरी रस्त्यावरच्या भुऱ्या शांततेचा निशिगंध. या सृष्टीच्या निवांत पोटी परंतु लपली सैरा वैरा अजस्त्र धांदल. क्षणात देईल जिवंततेचे अर्घ्य भास्करा. क्षणात देईल जिवंततेचे अर्घ्य भास्करा. थांब थांब जरासा वेळ तोवरी. अचेतनांचा वास कोवळा. थांब जरासा वेळ तोवरी. अचेतनांचा वास कोवळा. सचेतनांचा हुरूप शीतल. पितात सारे गोड हिवाळा. पितात सारे गोड हिवाळा. पितात सारे गोड हिवाळा. हिवाळ्याच्या ऋतूत पहाटेची वेळ, सूर्योदय व्हायच्या अगोदरचं एक मुंबईतलं बंदर, जिथं पाण्यामध्ये बोटी आता आहेत आणि त्याला नंतर हळूहळू सूर्य असा वर येतोय, तर सूर्याच्या तिरपीनं ते बंदर असं सोनेरी झालेलं आहे. तो सोनेरी रंग कसा दिसतोय या एका रंग संवेदनेसाठी मर्ढेकरांनी एक प्रतिमा वापरलेली आहे. त्या बंदराचा रंग अशा स्त्रीच्या अंगकांतीसारखा सोनेरी दिसतंय की ती नुसती गर्भवती नाहीये, गर्भवती असून ती न्हालेली आहे. आता तुम्हाला या कवितेमध्ये अचेतनाचा वास कोवळा
सचेतनाचा हुरूप शीतल, ह्या दोन शब्दांचे अर्थ कळतील. अचेतन जे आहे ते तिच्या गर्भात आहे आणि ते असल्यामुळे तिच्यामध्ये हुरूप आलेला आहे. हा हिवाळा पिऊन घ्यावा असं वाटते आहे. आणि हे बंदर आता शांत आहे, पण जसा जसा सूर्य चढेल ना तसतशी इथं धांदल वाढेल. आणि इकडे गर्भवती जसा जशी दिवस जवळ येईल तशी तशी धांदल वाढेल. ह्या दोन गोष्टी मर्ढेकरांच्या सौंदर्य शास्त्रामध्ये त्यांनी एक भावनानिष्ठ समतांतेचा सिद्धांत मांडला. तो सिद्धांत सांगणे किचकट बिचकट मी काही करणार नाही, मी तुम्हाला सोपी गोष्ट सांगेन. मर्ढेकर असं म्हणतात की चांगल्या कवीचं लक्षण काय. जे कोणी इथं फेसबुकवर कविता लिहित असतील त्यांच्यासाठीच हे मर्ढेकरांनी सांगितलंय असं मला वाटतं, की कवितेमध्ये तुम्हाला जे सांगायचंय ते सांगू नका. कविता अशी सांगत नसते. कविता ज्याच्याबद्दल सांगत असते असं आपल्याला वाटतं त्याच्याबद्दल कविता बोलतच नसते. आपल्याला वाटतं ही कविता बंदराबद्दल बोलत आहे, तर ते सांगायचंच नाही कवीला. कवीला सांगायचं आहे त्याच्या अदृश्य पदाबद्दल, गर्भवतीबद्दल. प्रत्यक्ष पदापेक्षा अप्रत्यक्ष पदामध्ये पदाला लक्ष केंद्रित करून आशय सांगणे आणि अप्रत्यक्ष पद आणि प्रत्यक्ष पद याच्यामध्ये संबंध जोडणे म्हणजे भावनानिष्ठ समतांता. ज्याच्यात तर्कानं संबंध तसा नसतो. मुळात नसलेला संबंध दोन वस्तूमध्ये स्थापित करणे म्हणजे कविता, श्रेष्ठ कविता. आणि असा कवीलाच नवकवी म्हणावे. आणि मर्ढेकरांनी वाङ्मयीन महात्म्यामध्ये सांगितलं असा नवकवी एक आणि शेवटचा तो म्हणजे बालकवी. कारण तंद्रीतच अर्ध्या मुर्ध्या लुकलुकते तारा राणी, याच्यामध्ये तारकेबद्दल बोलत आहे असं आपल्याला वाटतं. ही बालकवींची कविता आहे, मर्ढेकरांनी कोट केलेली आहे. पण ते तारकेबद्दल बोलतच नाहीये. ते एखादी लहान मुलगी आपल्याच खेळण्यात जशी गुंग असावी तशी ती तारका गुंग आहे. अशा दोन पदांमध्ये नसलेला संबंध जोडणारा पहिला नवकवी म्हणजे बालकवी. पण दुसरा कवी म्हणजे कोण हे आपल्याला सांगायची गरजच नाही, ते मर्ढेकर. अचेतना आणि या कवितेतल्या संवेदनांकडे तुम्ही लक्ष द्या. गंध संवेदना आहे, स्पर्श संवेदना आहे. बाळ पोटात आहे ना, त्याच्यापेक्षा तीव्र स्पर्श संवेदना कोणतीच नाही आहे. कुठे धुराचा जळका परिमल. आता धुराचा कशामुळे आलाय तो धुराचा, तर चहा जो आहे की नाही गॅसवरचा नाही, स्टोव्हवरचा नाही, चुलीवरचाही नाही, तो आहे कोळशाच्या भट्टीवरचा, मुंबईच्या बंदरातला. आणि तो उतू गेल्यानंतर मग तो त्याची वरची जी पत्ती त्या जळक्या निखाऱ्यावर सांडते, जो गंध येतो तो गंध. कुठे धुराचा जळका परिमल. नुसत्या धुराचाही नाहीये, तर काहीतरी जळल्यानंतर येणाऱ्या धुराचा आहे. गरम चहाचा, चहा गरम, स्पर्श संवेदना, पत्ती गंध आणि दृश्य संवेदना. कुठे डांबरी रस्त्यावरल्या भुऱ्या शांततेचा निशिगंध, पुन्हा गंध संवेदना. भावना आणि संवेदना यांचं इतकं नृत्य आणि इतकी गुंतागुंत आणणारा कवी कोणता असेल तर मर्ढेकर. आणि म्हणून भावनानिष्ठ समतांता आणि संवेदनांची समतांता एकत्र आणणे, त्याच्या संवाद विरोध समतोल साधणे म्हणजेच त्यांचा लय सिद्धांत होता. लय सिद्धांताबद्दल त्यांनी जे सौंदर्य शास्त्रात सांगितलं त्याचं प्रात्यक्ष कुठं पाहायचं असेल तर ते मर्ढेकरांच्या कवितेत आपल्याला दिसतं. पुढची जी कविता आहे ती मर्ढेकरांच्या दुर्बोध कवितांपैकी एक आहे. दुर्बोध कवितेच्या बाबतीमध्ये दुर्बोध कविता म्हणजे काही उखाणं नसतो की माझ्या मनातलं ओळखा. म्हणजे एक बाई नवऱ्याला म्हणाली की तुम्ही बनारसला चालले तर माझ्यासाठी साडी घेऊन या. मनातलं ओळखा. बॉस आणि बायको यांच्यात समान तत्व काय असेल तर आमच्या मनात काय ते ओळखा. तो गेला बनारसला, तो म्हणाला माझ्यासाठी साडी घेऊन या. बायकोने सांगितलं, दुकानदाराला म्हणाला जरा साडी दाखवा. तर दुकानदार म्हणाला कोणत्या कलरची? तो म्हणाला चटणी कलरची. तो दुकानदार म्हणाला चटणी कशाची? तर हा म्हणाला आम्ही घरी मिरचीची चटणी खातो. तो म्हणाला कोणत्या मिरचीची? लाल मिरचीची का हिरव्या मिरचीची? ते म्हणाला मी घरी लाल मिरचीची चटणी खातो. पुरुष रंगांच्या बाबतीमध्ये रंगांधळे असतात, स्त्रिया आणि प्रतिभावंत मात्र रंगांच्या बाबतीमध्ये संवेदनशील असतात. सगळ्या रंग संवेदना तुम्हाला मर्ढेकरांच्या कवितेमध्ये दिसतात. मी मगाशी सांगितलं तुम्हाला की दुर्बोध कविता ही म्हणजे काही उखाणं नसतो मनातलं ओळखा. तर दुर्बोध कवितेचा अर्थ उलगडून दाखवायचा नसतो,
म्हणजे जुळजुळ जोडणा, आकाशी पाळणा, बायको बाळंतीन, नवरा तान्हा, काय ते घरी शोधा. नंतर सांगेन मी, पण काय याचा अर्थ? असं नसतं दुर्बोध कविता. दुर्बोध कवितेचा अर्थ उलगडायचा नसतो, कविता का दुर्बोध होते आहे ते सांगायचं असतं. आणि दुर्बोध कविता देखील किती सौंदर्य आणू शकते, सांगू शकते, ते मर्ढेकरांच्या कवितेत दिसते. कविता घेऊन येत आहेत हर्षल राजे शिर्के आणि कवितेचं शीर्षक आहे बनबांबूंचे पिवळ्या गाते. गाणं पिवळं नाही हं, पण शीर्षक तसं. बन बांबूंचे पिवळ्या गाते, बन बांबूंचे पिवळ्या गाते, आकाशातील अधोरेखिले, चराचरातील दळते संज्ञा, जगण्याची पण उद्या प्रतिज्ञा. चराचरातील दळते संज्ञा, जगण्याची पण उद्या प्रतिज्ञा. लिंब कोरतो सांबर शिंगी, जुनी भाकिते नपुंसकलिंगी. लिंब कोरतो सांबर शिंगी, जुनी भाकिते नपुंसकलिंगी. ज्या वाऱ्यातून त्यात उमटली, नवी पावले पण मेलेली. शतशतकांच्या पायलन स्वरती, किती कावळे टिंबे देती. शतशतकांच्या पायलन स्वरती, किती कावळे टिंबे देती. उभा जागृती क्रियापदांचा, खडा पहारा पण रोबोंचा. उभा जागृती क्रियापदांचा, खडा पहारा पण रोबोंचा. आढळ ध्रुवाचा ढळला तारा, आढळ ध्रुवाचा ढळला तारा. सप्तर्षीचा चुकला प्रश्न, गारठल्याविण गळती गारा. गारठल्याविण गळती गारा. रेडिओ तन राधे कृष्ण, रेडिओ तन राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण. मर्ढेकर स्वतः कधी कवितांचा अर्थ उलगडून सांगत नसत. पण या कवितेबद्दलचं एक परीक्षण सत्यकथेमध्ये आल्यानंतर त्याचा जो अर्थ लावण्यात आला तर तसा तो अर्थ नाही आहे, हे मर्ढेकरांनी श्रीपू भागवतांना पत्रातून सांगितलं. की या कवितेच्या अर्थाकडे जात असताना लिंब कोरतो सांबर शिंगी, जुनी भाकिते नपुसकलिंगी, याचा अर्थ काय हे मर्ढेकर श्रीपूंना त्या पत्रात लिहित आहेत. ते पत्र छापले गेलेलं आहे. त्याच्यात ते सांगतायत की लिंबाचं झाड म्हणजे बनबांबूच्या पिवळ्या झाड सगळं सुकलेलं आहे, तर लिंबाचं झाड सुकलेलं आहे आणि त्याच्या फांद्या ज्या सुकलेल्या आहेत त्या सांबर शिंगांसारख्या दिसत आहेत. त्याच्यात जिवंतपणा नाही, यांत्रिकता, निर्जीवपणा, सुकलेपणा. तसं रेडिओ, मर्ढेकर आकाशवाणीवर होते ना, रेडिओवरची जी उद्घोषणा असते ना ती अशीच कृत्रिम असते. म्हणून रेडिओ तन राधे कृष्ण. मर्ढेकर इथं एक स्थितिशील, निर्जीव, काही निर्माण न होऊ शकणाऱ्या गोष्टींबद्दल बोलतात आणि काही निर्माण होत नाही म्हणून नपुसकलिंगी. जुनी भाकिते नपुसकलिंगी, जुन्या भाकितावर आता काही होणार नाही. मर्ढेकरांच्या जाणीवांचा अर्थ जर कळला नाही तर त्याच्या शब्दांकडे नीट लक्ष देऊन ते समजून घेतल्यास आपल्याला कवितेच्या जवळ जाता येतं. दुर्बोध कवितेच्या बाबतीमध्ये मी मगाशी सांगितलेलं की दुर्बोध कविता का दुर्बोध होते आहे एवढंच समजून घ्यायचं असतं. तर ही कविता मानवी जीवनातली एकीकडे यांत्रिकता आणि निसर्गातलं एक थांबलेपण हे सांगू पाहतायत आणि ती सांगत असताना पारंपरिक पद्धत मर्ढेकर वापरत नाही आणि म्हणून मर्ढेकरांची ही कविता आपल्याला दुर्बोध वाटते. आता जी आम्ही पुढं कविता घेऊन येणार आहोत ती कविता म्हणजे खुद्द मर्ढेकरांचं कवी म्हणून एक मनोगत आहे. भंगू दे काठिण्य माझे. खरं म्हणजे हे मर्ढेकरांचं व्यक्तिगत पसायदानच आहे. फक्त ज्ञानेश्वर इतरांसाठी मागतायत, मर्ढेकर स्वतःसाठी मागतायत. कवी म्हणून स्वतःची काय 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 व्हावं याच्याबद्दलची एक अपेक्षा आहे आणि तिचं विश्लेषण मी कविता सादर झाल्यानंतर करेन. कारण ती कविता घेऊन येत आहेत मधुसूदन पत्की. भंगू दे काठिण्य माझे. सर्वसाधारणपणे 10 कविता झाल्यात आणि आता केवळ 9-10 कविता उरलेल्या आहेत. भंगू दे काठिण्य माझे,
आम्ल जाऊ दे मनीचे. भंगू दे काठिण्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे. येऊ दे वाणीत माझ्या, सूर तुझ्या आवडीचे. भंगू दे काठिण्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे. येऊ दे वाणीत माझ्या, सूर तुझ्या आवडीचे. ज्ञात हेतूतील माझ्या, ज्ञात हेतूतील माझ्या, दे गळू मालिन्य आणि माझ्या ज्ञात टाकी स्फूर्ती केंद्री त्वद्भियाणी. राहू दे स्वातंत्र्य माझे, राहू दे स्वातंत्र्य माझे. फक्त उच्चारातले गा अक्षरा आकार तुझ्या फुफ्फुसांचा वाहू दे गा. लोभ, लोभ जिभेचा जळू दे, लोभ जिभेचा जळू दे. दे थिजू विद्वेष सारा, लोभ जिभेचा जळू दे. दे थिजू विद्वेष सारा. द्रौपदीचे सत्व माझ्या लाभू दे भाषा शरीरा. जाऊ दे कार्पण्य मीचे, जाऊ दे कार्पण्य मीचे. दे धरू सर्वास पोटी, भावनेला येऊ दे गा शास्त्र काट्याची कसोटी. खांब दे ईर्षेस माझ्या, खांब दे ईर्षेस माझ्या. बाळगू तुझ्या तपाचे, नेऊ दे तिथून माते शब्द तुझ्या स्पंदनांचे. त्वस्मृतींचे ओळखू दे, त्वस्मृतींचे ओळखू दे. माझ्या हाता सुकाणू, थोर यज्ञा शांती देगा माझ्या वृत्तीत बाणू. आण शपथ, आण तुझ्या लालसेची, आण तुझ्या लालसेची. आण लोकांची अभागी, आण माझ्या डोळ्यांची पापणी ठेवीन जागी. धैर्य दे, धैर्य दे अन नम्रता दे, धैर्य दे अन नम्रता दे. पाहण्या जे जे पहाणे, वाकू दे बुद्धीस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे. घेऊ दे आघाद ती ते इंद्रिय द्वारा जगाचे. पोळू दे आतून ती ते गा अतींद्रियार्थ आचे. आशयाचा तूच स्वामी, आशयाचा तूच स्वामी. शब्दवाही मी भिकारी, मागण्याला अंत नाही आणि देणारा मुरारी. काय मागावे परिम्या, काय मागावे परिम्या. तू ही कैसे काय द्यावे. तूच देणारा जिथे आणि तूच घेणारा स्वभावे. म्हणून भंगू दे काठिण्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे. येऊ दे वाणीत माझ्या, सूर तुझ्या आवडीचे, सूर तुझ्या आवडीचे. कवी म्हणून माझ्या वाणीचा लोभ जळू दे, शिजू दे द्वेष सारा. कार्पण्य मनीचे जाऊ दे, आम्ल जाऊ दे. आपल्या व्यक्तिमत्वातले जे जे दोष आहेत ते जाऊ दे. आणि जगाचे उघडी पापणी ठेवून अनुभव घेता यावे इतरांचे, याच्यासाठी मला समृद्ध करू दे. आणि याच्यासाठी अप्रतिम प्रतिमा वापरलेली आहे. कवीच्या निर्मिती प्रक्रियेचा आणि कवीच्या व्यक्तिमत्वाचा धागा या कवितेमध्ये. की कवी म्हणून कसं व्यक्तिमत्व माझं असलं पाहिजे. तर द्रौपदीचे सत्व, काय सत्व होतं की भर दरबारात तिचं सत्व श्रीकृष्णानं वस्त्र पुरवून, तसं माझ्या कवितेचं होऊ दे. तिला जे प्रतिष्ठा आणि तिचा जे पावित्र्य कायम राहिलं ना, तसं माझ्या कवितेचं राहू दे. कवी म्हणून काय करतायत मराठीकर ते लक्षात घ्या. ही नुसती प्रार्थना नाहीये. याचं वर्णन करायचं झालं तर फक्त आपण म्हणू की देव प्रसन्न होत नाही म्हणून एखादा पोत्रात जो असतो ना देवीचा, तो स्वतःच्या अंगावर चपकारे मारतो. तो देवाला आरती नाही वाहत. माझ्या शरीराचे जेवढे म्हणून हाल होईल ना, तेवढा तो प्रसन्न होशील. इथे तेच आहे. आशयाचा तूच स्वामी मी भिकारी आहे. आणि माझ्या आपल्या स्वतःवरच कवी म्हणून मर्ढेकर असे कोरडे जणू काही मारतायत.
आणि सगळं नष्ट होऊ दे, पण सत्व तेवढं राहू दे. कवी म्हणून काय व्यक्तिमत्वाची धारणा असली पाहिजे ते फक्त मर्ढेकरांच्या कवितेत दिसते. पुढची कविता या सगळ्या कवितांपेक्षा वेगळी आहे. तरुण मुलं इथं बसलेले आहेत. दवात आलीस भल्या पहाटी, मर्ढेकरांची प्रेम कविता, तर ती पण अप्रतिम आणि वेगळी आहे. ती कविता घेऊन येत आहेत श्रीनिवास वारंजीकर. दवात आलीस भल्या पहाटी, दवात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकदा जवळून गेलीस पेरिता फुल्या, तरल पावलांमधली शोभा. दवात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकदा जवळून गेलीस पेरिता फुल्या, तरल पावलांमधली शोभा. अडलीस आणिक, अडलीस आणिक पुढे जराशी, पुढे जराशी हसलीस, मागे वळून पाहणे विसरलीस का, विसरलीस का हिरवे धागे. लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा. लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा. डोळ्यांमधल्या डाळिंबांचा सांग धरावा कैसा पारा. लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा. डोळ्यांमधल्या डाळिंबांचा सांग धरावा कैसा पारा. अनोळख्याने ओळख कैसी गतजन्मीची द्यावी सांग. अनोळख्याने ओळख कैसी गतजन्मीची द्यावी सांग. कोमल ओल्या आठवणींची इथल्याच जर बुजली रांग. तळहाताच्या नाजूक रेषा, तळहाताच्या नाजूक रेषा, कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या. तांबूस निर्मल नखांवरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या. दवात आलीस भल्या पहाटी, अभ्रांच्या शोभेत एकदा. दवात आलीस भल्या पहाटी, अभ्रांच्या शोभेत एकदा जवळून गेलीस पेरिता फुल्या. मंद पावलांमधल्या गंधा, मंद पावलांमधल्या गंधा, मंद पावलांमधल्या गंधा. कधीतरी प्रेम होतं, प्रेमभंग झाला आणि खूप दिवसानंतर ती कुठंतरी भेटली. पण ती भेटताना काय काय झालेलं आहे ते या कवितेमध्ये आहे. ती पुढे उभी आहे, ती याच्याकडे मागे वळून पाहणे विसरली आहे. हा तिच्या माग आहे. कविता जर तुम्ही पाहिली पुस्तकात तर पुढे जराशी हसलीस आणि त्याच्या खाली एक शब्द लिहिलाय मर्ढेकरांनी मागे, आणि मग त्याच्या खाली एका ओळीत एकच शब्द आहे मागे, आणि मग वळून पाहणे विसरलीस का. म्हणजे तू पुढे आहे, मी मागे आहे, ही दृश्यात्मकता त्याच्यात आहे. पुढे जराशी हसलीस, मागे वळून पाहणे विसरलीस का, हेही सांगायचं आहे. आणि तू जर इतकी अनोळखी झालेली आहेस तर अनोळख्याने ओळख कशी गतजन्मीची द्यावी सांग. आणि काय सुंदर प्रतिभा वापरली आहे. जे पेरलं ना त्याच्यात जर ओलावा असेल तरच उगवतं. जवळून गेलीस पेरीत, पण ते काय म्हणतात, अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मीची द्यावी सांग. कोमल ओल्या आठवणींची येथल्यात जर बुजली रांग, जर रांग बुजली आहे आणि ती ओली नाही तर उगवेल कसं. काय शब्द वापरलेले आहेत. आणि त्याच्यात आणखी एक प्रतिमा आहे. लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा. डोळ्यांमधल्या डाळिंब. आता मी विद्यार्थ्यांना म्हणतो की या कवितेमध्ये डोळ्यामधलं डाळिंब म्हणजे काय असेल, तर मुलं म्हणतात की सर तिचे डोळे खूप लाल लाल झालेले असणार. आता कोणाकोणाला काय काय सवयी लागलेल्या असतात त्याच्याबद्दल काही सांगताय. इथं डोळ्यामधल्या डाळिंबा ही प्रतिमा लाल रंगासाठी वापरलेली नाहीये. ती प्रतिमा समजून घ्या, म्हणजे त्यातलं जे प्रेम आणि विरह आणि त्याच्यातलं नाट्य ते लक्षात येईल. की जर डाळिंब उघडलं तर ते लाल दिसतं याच्याकडे लक्ष देऊ नका. 1000 डोळे आपल्याकडे पाहताय असं वाटत असतं. तू एका डोळ्यानं नव्हे, 2 डोळ्यानं, तू पुढं असशील पण तू कशी पाहते आहेस. लक्ष कुठे आणि कुठे पिपासा. तुला पाहायचं कुठे आहे आणि तू पाहते कुठे आहे. आणि ही जी तुझी नजर आहे ना ती अशी आहे, 1000 डाळिंबांनी आमच्याकडे पाहावं तशी आहे, पण
या चिमटीत तुझी नजर पकडता येत नाही जसा पारा चिमटीत पकडता येईल. क्या बात. लक्ष कुठे न कुठे तुझा सुंदरतेचा कसा इशारा, डोळ्यांमधल्या डाळिंबांचा सांग धरावा कैसा पारा. प्रतिमा शब्द जे असतात ना त्याचं कवितेत रूपांतर प्रतिमांमध्ये होत असतं. आणि प्रतिमा कशा वापराव्या हे मराठीत पहिल्यांदा मर्ढेकरांनी चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. पुढची जी कविता आहे म्हणजे प्रेम कवितेनंतर मर्ढेकरांच्या व्यक्तिगत आयुष्यात देखील अनेक अनुभव आले, अनेक अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या नाही. आणि म्हणून मर्ढेकरांच्या कवितेत अनेक माणसं आहेत. त्याच्यापैकी आणखी एक माणूस आहे, तो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तो माणूस विटकऱ्यावर सतरंजीवर झोपतो. स्थलांतर ही मानवी जीवनातली एक मोठी गोष्ट आहे. आपण सगळेजण स्थलांतरितच होतो. मर्ढेकरांची पण प्रचंड स्थलांतर झाली. मुंबई, दिल्ली त्याच्या बदल्या झाल्या सारख्या. गावापासून मुंबईत गेले, गावापासून दूर गेले. हा जो त्यांचा प्रवास आहे तो त्यांच्या कवितांमध्ये येतो आहे. आता ज्या 2 कविता आपण पाहणार आहोत सलग त्याच्यामध्ये मर्ढेकरांच्या व्यक्तिमत्वाच्या भावना दिसत आहेत. पहिली कविता घेऊन येत आहेत मधुसूदन पत्की, भटकत फिरलो भनंग आणिक. भटकत फिरलो भनंग आणिक, मिळेल तेथे पाणी प्यालो. भटकत फिरलो भनंग आणिक, मिळेल तेथे पाणी प्यालो. जुळेल तेथे खूण जुळवली तरी होतो हा तसाच उरलो. भटकत फिरलो भणंग आणिक, मिळेल तेथे पाणी प्यालो. जुळेल तेथे खूण जुळवली तरी होतो हा तसाच उरलो. शिंपित आलीस तोच माधुरी, शिंपित आलीस तोच माधुरी, सहज नाचऱ्या डोळ्यांमध्ये. शिंपित आलीस तोच माधुरी, सहज नाचऱ्या डोळ्यांमधली. सांडावी जशी थेंबांची सर, सांडावी जशी थेंबांची सर, चांदण्यात कोणी झाडावरती. आणि कालची तहान होती, आणि कालची तहान मेली, गळ्यात कोरड दुसरी आज. आणि कालची तहान मेली, गळ्यात कोरड दुसरी आज. व्यर्थ नव्हे का ओंजळ जेथे, शरीर सारे म्हणते पाज. ओठ वाळला, ओठ वाळला कालचाच तरी, ओठ वाळला कालचाच तरी, आज निराळी लाही त्यावर. ओठ वाळला कालचाच तरी, आज निराळी लाही त्यावर. शब्दांचे कुणी करोत चमचे, शब्दांचे कुणी करोत चमचे. आ बनले हे सारे अंतर, आ बनले हे सारे अंतर. भटकत फिरलो भडंग आणिक, मिळेल तेथे पाणी प्यालो. जुळेल तेथे खूण जुळवली तरी होतो हा तसाच उरलो. तरी होतो हा तसाच उरलो. खूप फिरलो पण तहान तृष्णा तशीच राहिली. या तृष्णेचा शोध बुद्धाने घेतला त्याच्या तत्वज्ञानात. या तृष्णेचा शोध कवी मर्ढेकर घेतात या कवितेत की माझी ही तृष्णा कधीच भागली नाही. तृष्णा प्रेमाची तर त्यांची भागली नाही, पण अनेक अपेक्षा पण पूर्ण झाल्या नाही. अपेक्षा ठेवता ठेवता अपेक्षा भंग झालेल्या आणि नुसताच अपेक्षा भंग नाही तर मरून गेलेल्या माणसाचं चित्र म्हणजे गणपतवाणी. आणि ती कविता घेऊन येत आहेत श्रीनिवास वारुंजीकर. साधा सरळ जगणारा, तुकारामाची गाथा वाचणारा, सतरंजीवर झोपणारा, उषा तुपाचा वास आणि पोते घेणारा हा माणूस सादर करतात व्यक्तिचित्र श्रीनिवास वारुंजीकर. गणपतवाणी बिडी पिताना चावा, याचा नुसतीच काडी, म्हणा याचा मनाशीच की ह्या जागेवर बांधीन माडी. गणपतवाणी बिडी पिताना चावा, याचा नुसतीच काडी, म्हणा याचा मनाशीच की ह्या जागेवर बांधीन माडी. मिचकावनी मग उजवा डोळा, मिचकावनी मग उजवा डोळा, आणि उडवून डावी भिवई, भिरकावनी ती तशीच द्यायचा, लकेर बेचव जैसी गवई. गिरायकाची कदर राखणे, गिरायकाची कदर राखणे, जिरे जणे धान्य गळीत
खोबरेल न तेल तिळीचे विकून बसणे हिशेब कोळीत. गिराईकाची कदर राखणे जिरे धणे धान्य गळीत. खोबरेल न तेल तिळीचे विकून बसणे हिशेब कोळीत. स्वप्नांवरती धूर सांडणे, स्वप्नांवरती धूर सांडणे क्वचित बिडीचा वापणतीचा मिणमिण जळत्या. स्वप्नांवरती धूर सांडणे क्वचित बिडीचा वापणतीचा मिणमिण जळत्या. आणि लेटणे वाचित गाथा श्री तुकयांचा. गोणपटावर विटकर रंगी सतरंजी अन उषास पोते. आडोशाला वास तुपाचा असे झोपणे माहीत होते. काडे गणपत वाण्या नेजा हाडांची ही ऐशी केली. दुकानातल्या जमिनी सती सदैव रुतली आणि रुतली. काडे गणपत वाण्या नेजा हाडांची ही ऐशी केली. दुकानातल्या जमिनी सती सदैव रुतली आणि रुतली. काड्या गणपत वाण्या नेजा चावूनी चावूनी फेकूनी दिधल्या. दुकानातल्या जमिनी सत्या सदैव रुतल्या आणि रुतल्या. गणपत वाणी बिडी बापडा पिता पिताना मरून गेला. गणपत वाणी बिडी बापडा पिता पिताना मरून गेला. एक मागता डोळे दोन देव देतस जन्मांदा. अतिशय सज्जन माणूस, रोजचा हिशोब करणारा, प्रामाणिक जगणारा, तुकोबाची गाथा वाचणारा, पण त्याच्याही साध्या साध्या स्वप्नांची पूर्तता होऊ शकत नाही. तो एकाकी आहे. तसाच आणखी एक एकाकी असलेला, बलदंड शरीर आहे पण तरी एकाकी असलेला आणखी एक व्यक्ती, तो म्हणजे ज्याचे स्नायू दणकट आहे पण तरी देखील त्याच्याजवळ दुःख आहे. दणकट दंड स्नायू जैसी कविता घेऊन येत आहे हर्षलराजे शिंदे. दणकट दंड स्नायू जैसे लोखंडाचे वळले नाग. दणकट दंड स्नायू जैसे लोखंडाचे वळले नाग. कभिन्न काळ्या मांड्या जैसा पोलादाचा चिरला साग. धगधगणाऱ्या भट्टी पुढल्या प्रकाशातही तळपे कांती. धगधगणाऱ्या भट्टी पुढल्या प्रकाशातही तळपे कांती. जशी ओलसर शिसवी नक्षी पॉलिशलेली चांदण्यात ती. जशी ओलसर शिसवी नक्षी पॉलिशलेली चांदण्यात ती. टणक कोळसा पवित्र्यात हा खोरून घेई पावड्यात अन. झोपून देई पहा लीलया तसाच भट्टीत अचूक झरकन. टणक कोळसा पवित्र्यात हा खोरून घेई पावड्यात अन. झोकून देई पहा लीलया तसाच भट्टीत अचूक झरकन. आणि फुरफुरे भट्टी जैसी हले सावली प्रकाश तैसा. आणि फुरफुरे भट्टी जैसी हले सावली प्रकाश तैसा. भाला वरला रुमाल शुभ्र जिरवून घेई खाम जरासा. यंत्रयुगातील नवनृत्याचा स्थाणुभाव हा प्रकटे येथे. यंत्रयुगातील नवनृत्याचा स्थाणुभाव हा प्रकटे येथे. मनोज्ञ मुद्रा शिल्पित एक संगमरवरी मांसामध्ये. मनोज्ञ मुद्रा शिल्पित एक संगमरवरी मांसामध्ये. आहा आहा कोळसे वाला काळा. आहा कोळसे वाला काळा. नव्या मनूतील गिरीधर पुतळा. नव्या मनूतील गिरीधर पुतळा. या कवितेमध्ये इंजिनामध्ये कोळसा भरणाऱ्या एका रेल्वे कामगाराचं चित्र आहे. दणकट स्नायू आहे पण कोळशेवाल्याला त्या भट्टीच्या समोर खूप घाम येतो आणि त्यामुळे त्याचं अर्धवस्त्र असतं कमरेच्या खाली आणि त्याच्या त्या कोळशाची पूड आणि घाम आणि समोरच्या भट्टीमुळे येणारा प्रकाश याच्यामुळे त्याची कांती चमकत आहे. आता तुम्ही आणि आम्ही एवढंच लिहिलं असतं संवेदनांच्या बाबतीत, पण मर्ढेकर ती कांती कशी चमकत होती ते सांगण्यासाठी शब्द समूह काय काय वापरतात पहा. धगधगणाऱ्या भट्टी पुढल्या प्रकाशातही तळपे कांती. रंग नाही, रंग आणि कांती याच्यात फरक आहे. रंग त्वचेला असतो, कांती त्याच्यापासून तयार होत असते, ही जाणवत असते. धगधगणाऱ्या भट्टी पुढल्या प्रकाशातही तळपे कांती. जशी ओलसर शिशवी नक्षी पॉलिशलेली चांदण्यात ती. कसं दिसत होतं शरीर
तर कोणतंही लाकूड नाही, शिसवाचं लाकूड आणायचं, त्याला पॉलिश मारायची. कोणतीही पॉलिश नाही, तर ती पॉलिश मारल्यानंतर ते लाकूड सुकवायला ठेवायचं. कुठं ठेवायचं ते लाकूड सुकवायला? उन्हात नाही, तर ते चांदण्यात ठेवायचं. चांदण्यात ठेवल्यानंतर ते ओलच असलं पाहिजे. दगदगणाऱ्या भट्टी पुरल्या प्रकाशातही तळते कांती, जशी ओलसर शिशवी नक्षी. पॉलिश, नक्षी ओलसर नाहीये, पॉलिश ओलसर आहे, हे लक्षात घ्या. जशी ओलसर शिशवी नक्षी पॉलिशलेली चांदण्यात ती, आणि ते लाकूड ओलसर पॉलिश केलेलं चांदण्यात ठेवल्यानंतर जसं दिसल ना, तशी त्याची कांती दिसत होती. मी जे अनुभवतोय ना, ते मला नेमक्या शब्दात सांगितलंच पाहिजे. भलेही शब्दांची मोडतोड केली तरी चालेल, पण मी अनुभव, ती संवेदना, ते दृश्य जसंच्या तसं देईनच. यासाठी मर्ढेकरांच्या या कडव्यांकडे पाहताना एका आणखी कवीची आठवण होते, ती म्हणजे ज्ञानेश्वर. त्या कवितेमध्ये ज्ञानेश्वरांनी तेया परी श्रोता, काय ते, अति हळुवारपण चित्ता चकोर तलगे. तर ते जैसे शारदेचे चंद्रकळे माझी अमृत कन कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. ते तुम्ही किती हळूवार चित्त करायचं, तर जैसे शरद ऋतू असला पाहिजे, दुसरा कोणताही नाही. शरद ऋतूची पौर्णिमा नाही, जैसे शारदेचे चंद्रकळे, चंद्राच्या सर्व कळा नाही, त्याच्या अगोदरची तिथी. कारण चंद्र पौर्णिमेच्या दिवशी जास्त प्रखर असतो, आदल्या दिवशी कमी असतो. म्हणून जैसे शारदेची चंद्रकळे, त्या चंद्राचे सगळे किरण नाही, तर अमृतकण. आणि ते सगळे अमृतकण वेचायचे कोणी, तर चकोर पक्षाने. पण प्रौढ चकोर पक्षानं नाही, चकोर तलगे. चकोराच्या लहान पिल्याने शरद ऋतूच्या पौर्णिमा नसलेल्या आधीच्या तिथीचे कोवळे कोवळे चंद्रकण अति हळुवारपणा घेऊन जसे टिपावेत ना, त्याप्रमाणे तुम्ही हे ऐका. काय करतायत मराठीकडे लक्षात घेतो. मी म्हटलं ना की मोठे कवी जे आहे, मर्ढेकरांच्या कवितांमध्ये जसं संवेदनांचं विश्व आहे, तसं या कवितेत आणखी एक गोष्ट आहे. ती डॉक्टर दभी कुलकर्णींनी सांगितले की या कवितेच्या शेवटी नव्या मनूतील गिरधर पुतळा असा शब्द आहे. हा गिरधर म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्णाचं एक नृत्य होतं, समूह नृत्य होतं, गोपिका त्याच्या, ते आनंदाचं होतं. आणि हाही श्रीकृष्णच आहे. तो गोवर्धन उचलत होता, हा कोळशाचा तुकडा उचलतोय. तो समूहात होता, हा एकटा आहे. तो सावळा होता, हा काळा आहे. आणि तो संगमरवरी मांसामध्ये तो जिवंत होता, हा मासाचा असून गिरधर पुतळा आहे. एक संस्कृती, कृषी संस्कृती, श्रीकृष्णाची संस्कृती, चैतन्यमय संस्कृती, आता आलेली ही यंत्रयुगीन संस्कृती, माणसाला एकटं पाडणारी एकाकी संस्कृती. दोन संस्कृतीतलं हे जे दर्शन मर्ढेकर घडवतात ना, संवेदनांच्या विश्वापलीकडे असलेलं हा सांस्कृतिक दर्शन जे आहे, ते या कवितेत खूप महत्वाचं आहे. पुढची कविता आणखी अशाच एका एकाकी माणसाबद्दलची आहे. एक गजल आहे. हर तरफ हर जगह बेशुमार आदमी, फिर भी तन्हाइयों का शिकार आदमी. माणूसच माणसं आहे आणि तरी माणूस एकटेपणानं एकटा आहे. हे कुठं होतं, तर रेल्वे स्टेशनवर. खूप गर्दी असते आणि तरी माणूस एकटाच असतो. आणि हा जो एकटा आहे, तो त्या रेल्वेवरचा एक अनाथ मूल, तो एकटाच आहे. तो सगळं पाहतोय, माणसं निहाळतोय, स्त्रिया निहाळतायत, आणि त्याच्या दृष्टिकोनातून मर्ढेकर वर्णन करतायत. फलाट दादा कविता घेऊन येत आहेत श्रीनिवास वारंजीकर. फलाट दादा येते गाडी जाटली गाडी. फलाट दादा येते गाडी जाते गाडी. फलाट दादा आली ही पण सिंगल पडला गेली गाडी. फलाट दादा येते गाडी जाते गाडी. फलाट दादा आली ही पण सिंगल पडला गेली गाडी. हिम्मत तुमची खरी पहाडी, हिम्मत तुमची खरी पहाडी. फलाट दादा किती गेला गडी तुडवून छातीवरती तुम्हास समजा.
फलाट दादा येते गाडी जाते गाडी, फलाट दादा आली ही पण सिंगल पडला गेली गाडी. फलाट दादा इंजन वाली पसंत पहिली भपकेदार, का आता ही इलेक्ट्रिकची नक्की नागिन तल्लखतार. किती पायांची छोट्या मोठ्या, किती पायांची छोट्या मोठ्या फलाट दादा, किती पायांची छोट्या मोठ्या मऊ चामडी गेला हुंगून, किती बुटांच्या ठोकर टाचा फलाट दादा गेला पचवून. सपाट नाजूक नखरे बाज बिलगुन गेल्या किती चपल्या, सपाट नाजूक नखरे बाज बिलगुन गेल्या किती चपल्या, किती रांगडी ठसकेदार वाहन गेली दावीत टिकल्या. फलाट दादा बोलाव तुम्ही आली गाडी गेली गाडी, परीना हसला अथवा रडला राम रामाचा फुफाट हरगडी. किती बावटे वाले दादा, किती बावटे वाले दादा मुछीदारान मुछी बिगरबी, हमाल पोर्टर निळे तांबडे तुम्ही पाहिले हजर जबाबी. पचक पान योग कुणी थुंकले, पचक पान योग कुणी थुंकले, कुणी मायेचे निरोप दिदले, विडी माचीस कुणी इकीत फिरले, विलायती कुणी मुके घेतले. हर गार्डाची न्यारी शिट्टी हर ड्रायव्हरचा न्यारा हात, तुम्हास दादा ठाऊक आहे परसमध्यांची बारीक बार. बोलाव तुम्ही फलाट दादा आली गाडी, उरात गुपिते कितीक तुमच्या बोलाव तुम्ही गेली गाडी. किती तोऱ्याने ऐटबाजन दिमाख दावीत घेत सलामी, किती तोऱ्याने ऐटबाजन दिमाख दावीत घेत सलामी. थ्रू गाडी ही येई जाई झगाळ जनुकी राणी मामी. मनात ठसली फलाट दादा, मनात ठसली फलाट दादा, झोकदार ही पल्लेवाली. फटाकडी वा लोकल गाडी सटक चांदणी थिल्लर पटली. लटांबराची गबाळ संथ मालगाडी का बोल घेवडी, लटांबराची गबाळ संथ मालगाडी का बोल घेवडी. बरी वाटली ऐस पैसशी घर लक्ष्मी जणू येडी भाबडी. फलाट दादा बोला बोला मिस्किल सिंगल हिरवा झाला गेली गाडी. फलाट दादा आता तर यो बोला बोला, मिस्किल सिंगल भोळा सांधा, मिस्किल सिंगल भोळा सांधा सीधी रुळनी खडी कोमटी. मिस्किल सिंगल भोळा सांधा सीधे रोळनी खडी कोमटी. कुरूप काळी पाठ लावता ज्या जीवाला धरले पोटी. या संध्यांच्या गोष्टी सांगा, या संध्यांच्या गोष्टी सांगा. फलाट दादा आली गाडी, बोलाव तुम्ही पाठ टेकतो. सिंगल पडला गेली गाडी. फलाट दादा बोलाव तुम्ही फलाट दादा, फलाट दादा, फलाट दादा. सगळ्या प्रकारची माणसं, सगळ्या प्रकारचं वर्तन, सगळ्या प्रकारच्या स्त्रिया, चप्पलवाली, सॅन्डलवाली, नखरेवाली, जगेवाली, टिकलीवाली, नाजूकवाली, नखरेवाली, लटांबर असलेली, मानवी जीवनातल्या सगळ्या संस्कृतीतले सगळे प्रतिनिधी या कवितेत उपस्थित आहेत. हे जीवनच असं आहे. जिथे एखादा गणपतवाडी दुःखानं मरतोय, एखादा कोळसा कामगार हा एकाकी आहे, हा तर याच्याशी कोणी बोलायलाच तयार नाही, इतका एकटा आहे. कारण हे जीवनच मुळात दुःखद आहे, वेदनादायी आहे. तुम्ही आणि आम्ही असं मानतो की हे गणपती आमचं दुःख हरण होऊ दे. श्रेष्ठ प्रतिभावंत सुरेश भट म्हणतात की दुःख माझे माझी पाशी असू दे, ते बिचारे एकटे जाईल कोठे. मर्ढेकरही म्हणतात की देवा या दुःखाच्या कढईची प्रतिमा लक्षात घ्या. कारण कविता झाल्यानंतर मी काही बोलणार नाही या कवितेत की हे जीवन कसं आहे, हे विश्व कसं आहे. तर ही एवढी मोठी कढई आहे. जेवढी मोठी कढई असते ना तेवढी जास्त तापवली जाते आणि ती भरपूर ठोकली जाते. एवढ्या मोठ्या दुःखाच्या कढईत जणू आपण सगळेजण आहोत, भासतोय, चटका बसतोय आणि तरी जीवन जगतोय. या दुःखाच्या कढईची गा अशीच देवा घडण असू दे. कविता घेऊन येत आहेत
हर्षल राजे शेट्टी. ह्या दुःखाच्या कढईची का अशीच देवा घडण असू दे. ह्या दुःखाच्या कढईची का अशीच देवा घडण असू दे. जळून गेल्या लोखंडातही जळण्याची पण पुन्हा ठसू दे कणखर शक्ती ताकद जळकट. मोलाची पण मलूल भक्ती जशी कुंतीच्या लिहिली भाळी. खिळे पाडूनी तिचे जरा ह्या कढईच्या ते कुट्ट कपाळी ठोकुनी पक्के काळे बळकट. फुटेल उकळी जमेल फेस उडून जाईल जीवन वाफ. तरी सांध्यातून कढईच्या ह्या फक्त बसावा थोडा कैफ. तव नामाचा भेसुर थुरकट. तरी सांध्यातून कढईच्या ह्या फक्त बसावा थोडा कैफ. तव नामाचा भेसुर थुरकट. ह्या दुःखाच्या कढईची का अशीच देवा घडण असू दे. अशीच देवा घडण असू दे. कुंतीला खूप दुःख होते म्हणून ती देवाच्या जवळ होती. तर मला असे चटके बसू दे म्हणजे मी तुझ्या जवळच राहील, नाहीतर मी विसरेन. ही आध्यात्मिक जाणीव या कवितेमध्ये आहे. माणसाचं जीवन इतकं क्षुद्रपणाचं आहे की त्याच्याबद्दल मर्ढेकरांनी अनेक प्रतिमा वापरली आहे. मुंगीची जशी प्रतिमा वापरली आहे तशी माणसाची लालसा, त्याचं जगणं याच्याबद्दलची एक प्रतिमा वापरलेली आहे, ती म्हणजे उंदीर. या कवितेवर मर्ढेकरांचा जो अश्लीलतेचा खटला भरण्यात आला होता तेव्हा त्याच्यात याही कवितेचा समावेश होता. आज ती कविता तुमच्या समोर घेऊन येत आहेत. पिपात मेले ओल्या उंदीर. माणसाच्या वासना, त्याची ओढ इतकी आहे की माणूस पशुच्या पातळीवर जाऊ शकतो, ही जाणीव मर्ढेकरांच्या कवितेत येते आणि त्याच्यासाठी उंदराची प्रतिमा वापरली आहे. कविता घेऊन येतात मधुसूदन पत्की. पिपात मेले ओल्या उंदीर. माना पडल्या मुरगळल्या विण. ओठांवरती ओठ मिळाले माना पडल्या आसक्ती विण. पिपात मेले ओल्या उंदीर. गरीब बिचारे बिळात जगले. पिपात मेले उचकी देऊन. दिवस सांडला घाऱ्या डोळी. गात्र लिंग अन धून घेऊन. पिपात मेले ओल्या उंदीर. जगायची पण सक्ती आहे. मरायची पण सक्ती आहे. उदासतेला जहरी डोळे. काचेचे पण मदाळ बोळे. ओठांवरती जमले तेही बेकलाईटी. पिपात मेले ओल्या उंदीर. माना पडल्या मुरगळल्या विण. ओठांवरती ओठ लागले. पिपात उंदीर न्हाले. पिपात मेले ओल्या उंदीर. माना पडल्या मुरगळल्या विण. माना पडल्या मुरगळल्या. अति आसक्तीचं रूपांतर मृत्यूमध्ये. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मर्ढेकरांच्या कवितामध्ये अनेक जाणीव आहेत, पण जी एक आणखी महत्वाची जाणीव आहे ती मृत्यूची जाणीव. पण मर्ढेकर ज्याचे अभ्यासक होते इंग्रजी साहित्याची, तर त्या कालखंडामध्ये जेम्स जॉईसनं युलिसिस नावाची कादंबरी लिहिली होती. त्या कादंबरीमध्ये काय होतं की आता आपण इथं बसलेलो आहोत, तर तुम्ही बसलेलं असताना कार्यक्रम ऐकत आहात, हा तुमच्या जाणीवेचा भाग आहे.
पण त्याच वेळेस तुमच्या अंतर्मनात काहीतरी सुरू आहे, हा तुमच्या नेणिवेचा भाग आहे. आता हे कधी संपवल, हे पाऊस येईल का, पण आता किती वाजेल, असं शेवटच्या 3च कविता राहिलेल्या, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. असं काय काय चाललेलं आहे तुमच्या मनात. सगळे कवी जाणीवेतला अनुभव सांगत होते. मर्ढेकरांनी या कवितेमध्ये नेणिवेतला अनुभव सांगण्याचा प्रयत्न केला. अनुभव जाणीवेतूनच सुरू होत आहे, पण अनुभव संपतो त्याच्या नेणिवेपर्यंत. तरी देखील मृत्यूची जाणीव मात्र संपत नाही. कविता अशी आहे: कणा मोडला निश्चलतेचा ह्या पालीच्या आवाजाने, धम्मम शरणम कुणी बोलले पाषाणातील बुद्ध मिशाणे. कणा मोडला निश्चलतेचा ह्या पालीच्या आवाजाने, धम्मम शरणम कुणी बोलले पाषाणातील बुद्ध मिशाणे. शरणावरती शरण लागले जिवंत आशा पडे उताणी. शरणावरती शरण लागले जिवंत आशा पडे उताणी. गया गोपीचा उतरे राजा, सुटला म्हणती सारे प्राणी, सुटला म्हणती सारे प्राणी. आता या कवितेतले शब्द कसे पकडायचे की कवी एका ठिकाणी बसलेला असताना भिंतीवरती पालीने एका किड्याला खाल्लं. कवीची जी निश्चलताचा कणा होता तो मोडला. कणा मोडला निश्चलतेचा ह्या पालीच्या आवाजाने. हा प्रत्यक्ष अनुभव आहे जाणीवेतला. पण पाल म्हटल्यानंतर साहचर्य संबंधाने, असोसिएशन ऑफ माइंडने पाल पासून पाली भाषा आठवली. पाली भाषेतलं पालीतलं तत्वज्ञान आठवलं. कोणतं? धम्मम शरणम कुणी बोलले पाषाणातील बुद्ध मिशाणे. हे तत्वज्ञान कोणी सांगितलं? तर बुद्धानं सांगितलं. बुद्धाने तपश्चर्या कुठं केली? तर गयेला केली. पहा आता, पाल कणा मोडला निश्चलतेचा ह्या पालीच्या आवाजाने, धम्मम पालीत भाषेतलं तत्वज्ञान, धम्मम शरणम कुणी बोलले, तत्वज्ञान ज्यानं सांगितलं पाषाणातील बुद्ध मिशाणे. धम्मम शरणम पासून दुसरा संज्ञा, शरण पासून शरण म्हणजे चिता. शरणावरती शरण लागले जिवंत आशा पडे उताणी. माणसाची आशाच जणू काही तिथं प्रेत रूपानं उतानी पडलेली आहे. आता उताणे या शब्दावरून आणखी एक खेळ आठवलेला आहे. काय खेळ आहे तो? इरिंग मी, आपण मुलं नाही का दुसरा डाव देताना म्हणतो, इरिंग मिरिंग लवंगा तिरिंग, लवंगा तीरचा डुबडुब बाजा, गाई गोपीचा उतरला राजा, ज्याचा हात उलटा पडला तो सुटला. हा उलटा पडला ना, सगळे म्हणतात सुटला म्हणती सारे प्राणी. आता बुद्ध आहे म्हणून गया आहे, आणि ज्याच्याजवळ गायी पण आहे आणि गोपी पण आहे, आणि तो देखील आता इथं चाललेला आहे. कविता कुठून सुरू होते बघा, आणि पालीपासून सुरू होते. पण तिथेही मृत्यूची जाणीव आहे, कारण एका किड्याचा मृत्यू झालाय. मटकवणारा कोणीतरी भिंतीवर पण आहे, आणि मटकवणारा कोणीतरी आकाशाच्या खाली पण आहे. हा लक्षात घ्या. तिथं असे चिमटीत पकडत आहे, इथं वरून खाली घेतोय त्याला. आणि तो राजा असू दे, गाई गोपीचा असू दे, पण या कवितेतला शेवट कशात आहे? तो जो मरतो ना तेव्हा बाकीच्यांच्या प्रतिक्रियेत आहे, सुटला म्हणती सारे प्राणी. हा सुटला बाबा, आम्ही मात्र अजून या कडईतच आहोत. मृत्यूची जाणीव या कवितेमध्ये अशी सांगितलेली आहे. मर्ढेकरांची आणखी एक कविता आहे की ठीक आहे, वेदना होत्या, दुःख होतं. कविता परत एकदा. अच्छा, हो का? तो सिक्वेन्स. अच्छा. कणा मोडला निश्चलतेचा ह्या पालीच्या आवाजाने, पाल भाषा. धम्मम शरणम कुणी बोलले पाषाणातील बुद्ध मिशाणे. बुद्ध आता तत्वज्ञ. शरणावरती शरण लागले जिवंत आशा पडे उतानी. गाई गोपीचा उतरे राजा, सुटला म्हणती सारे प्राणी. क्या बात. सगळ्या वेदना अनुभवल्या, सगळे दुःख अनुभवले की माणूस एकाकडे जातो, तो म्हणजे अध्यात्माकडे. व्यक्तिगत दुःख, उपेक्षा, गणपतवाण्यासारखा अपेक्षाभंग. आणि म्हणून मर्ढेकरांच्या आध्यात्मिक कविता आपण इथे निवडल्या. पण हे पूर्ण अध्यात्मही त्यांच्या वाट्याला येतं का? तर नाही. अस्थायीवर स्थायिक झालो तर अस्थायी म्हणजे कवितेचा प्रारंभ, आणि अंतरा म्हणजे कवितेचा पुढचा उत्तरार्ध.
गाण्याचा उत्तरार्ध. तर मी त्या गाण्याच्या उत्तरार्धाकडे जातच नाही आहे, मी अस्थायीतच अडकलेला आहे. मला परमेश्वराकडे त्या अनुभूतीकडे जाताच येत नाहीये. मी इथं आरतीतच अडकलो आहे, मी इथं अस्थायीवरच अडकलेलो आहे. पुढच्या कवितेत मात्र त्यांना आध्यात्मिक साक्षात्काराकडे जायचंय, ती कविता नंतर पाहू. पण अस्थायीवर आध्यात्मिक जाणीवरच अडकलेल्या माणसांची म्हणजे कवीची आध्यात्मिक जाणीव घेऊन येत आहेत हर्षल राजे सिर्के. अस्थायीवर स्थायिक झालो, अस्थायीवर स्थायिक झालो, चुकून गेला पहा अंतरा, ओरडू नका आता लागणे, ढिल्या गळ्यावर पंचम गहिरा. नशेत झुकला निशापती, नशेत झुकला निशापती, अन अस्मानाच्या कलल्या तारा, अंधारावर विझून गेला रात्रीचा या वीज पिसारा. क्लिन्न मनोगत मोठा. त्यांना जी सौंदर्य अनुभूती आलेली आहे, आध्यात्मिक अनुभूती नाही, गेले आध्यात्मिक अनुभूतीसाठी, पण आलेली आहे सौंदर्याची अनुभूती. आणि आध्यात्मिक अनुभूती ही सौंदर्याची अनुभूती ही अध्यात्माच्या अनुभूतीच्या एक पायरी फक्त खाली असते. सौंदर्याची अनुभूती ह्या आध्यात्मिक अनुभूतीची जागा घेऊ शकत नाही, पण आध्यात्मिक अनुभूतीच्या जवळ जाऊ शकते. आणि म्हणून सगळे कलावंत दुःख विसरण्यासाठी कलेचा आश्रय घेतात. कोणी चित्र रंगवते, गाणं रंगवते, पोटात वेदना घेते, टायटॅनिक जहाज बुडतायत आणि सगळेजण व्हायलिन वाजवतात. याच्यानंतरची जी कविता होणार आहे ती मी एक मुंगी, त्या कवितेबद्दल काही बोललं जाणार नाही, पण ह्या कवितेबद्दल बोलणं गरजेचं आहे. कविता घेऊन येत आहेत अंजली ढमाळ. ह्या गंगीमध्ये गगन वितळले. या गंगेमध्ये गगन वितळले, या गंगेमध्ये गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा. या गंगेमध्ये गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा. अर्ध्या हाकेवरी उतरला बुद्ध गयेचा पिवळा वारा. विटाळलेली मने उघडती, विटाळलेली मने उघडती, झापडदारे आपोआप. अन चिखली ये बिचकत वास, अन चिखली ये बिचकत वास, जणू पाप्याचा पश्चाताप. सुरात भरली टिटवीच्या कुणी, मृत्युंजयता भोळी भगवी. सुरात भरली टिटवीच्या कुणी, मृत्युंजयता भोळी भगवी. आणि अचानक शिवली गेली ध्रुवाध्रुवातील काही कडवी, ध्रुवाध्रुवातील काही कडवी. अजाण त्याच्या आकांक्षातील, अजाण त्याच्या आकांक्षातील, शंख शिंपले येऊन वरती. उघड्या रंध्रांमध्ये अनामिक गगनगंध हा ठेवून घेती, गगनगंध हा ठेवून घेती. इथे तिथेचे फुटले खापर, ढासळली अन जरा अहमता. इथे तिथेचे फुटले खापर, ढासळली अन जरा अहमता. उभ्या जगावर चढली अडवी, तव मायेची कमान आता, तव मायेची कमान आता. शुभाशुभाचा फिटे किनारा. या गंगेमध्ये गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा. असशील जेथे तिथे राहतो, असशील जेथे तिथे राहतो. हा मजला बस इथे फवारा, हा मजला पुरे फवारा. हा इथला मजपुरे फवारा, हा इथला मजपुरे फवारा. कवितेच्या सुरुवातीला एक शब्द आहे क्रियापद. ह्या गंगेमध्ये गगन वितळले असा शब्द आहे. तुम्ही आणि आम्ही जर असतो तर ह्या गंगेमध्ये गगन विरघळले असं लिहिलं असतं. गंगा नदीचं पात्र आहे आणि रात्रीच्या आकाशाच्या चांदण्यांचं प्रतिबिंब त्याच्यावर पडलेलं आहे, पण ते गगन विरघळलेलं नाहीये. कारण जेव्हा वस्तू विरघळते तेव्हा पहिल्या वस्तूचं अस्तित्व नष्ट होतं. म्हणजे साखर पाण्यात विरघळते तेव्हा साखर दिसत नाही, पाणी दिसतं. मीठ विरघळते तेव्हा मीठ दिसत नाही. इथं गगनही दिसतंय आणि पाणी दिसतंय, म्हणून फक्त ते गगन पाण्याच्या जवळ आलेलं आहे.
ह्या गंगेमध्ये गगन म्हणजे आकाश नव्हे, आकाशातल्या ज्या चांदण्या त्याचं पाण्यावर जे प्रतिबिंब आहे की नाही, आणि त्या चांदण्या पाण्यामध्ये वितळल्यासारख्या दिसत आहे. दृश्य काय उभं करतात मर्डे. आणि ही दोन टोकं होते, गंगा हे पाणी आणि हे जुळले गेलं. लौकिक आणि अलौकिक, शुभ अशुभ, ध्रुव अध्रुव जोडल्या गेलं. आध्यात्मिक जाणीवेनं जोडता जोडता सौंदर्य जाणीवेनं जोडल्या गेलं. अध्यात्मासाठी गेलं आहे, पण मन शांत कशाला झालं तर, आणि त्यावेळेस त्याच्या अंतर्मनातल्या ज्या गोष्टी, जणू पाप्याचा ये बिचकत वास, आपलं पाप जागा होतं ना त्यावेळेस. अशा अध्यात्माच्या जवळ गेल्यानंतर आपण ते इतकं काही नाही. आणि शंख शिंपले येऊन वरती उघड्या शंख शिंपले नुसते वर येत नाही, तर ते उघडले जातात आणि रंध्रामध्ये गगनाचा गंध भरून घेतायत. शिंपल्यांनी वर येऊन आकाशाचा गंध घेऊन घ्यावा, तसा हा साक्षात्कार मला झालेला आहे. म्हणून हा मजला इथं पुरेपूर. जीवनातल्या दुःखाकडून सौंदर्याच्या साक्षात्काराकडे मर्ढेकर नावाच्या युगप्रवर्तक कवीचा प्रवास झालेला आहे. मी कवितेच्या प्रदेशाच्या वतीनं या संस्थेचे आणि या पदाधिकाऱ्यांचे आणि आपल्या सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार मानतो. कवितेच्या शेवटी मधुसूदन पत्की मी एक मुंगी सादर कविता करतील. ही कविता सादर केल्यानंतर आम्ही कोणीही बोलणार नाही, कार्यक्रम इथे संपेल. परत एकदा आपल्या सगळ्या रसिकांचे मनापासून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकमान्य टिळक ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने डॉक्टर शंतनू अभ्यंकर आणि त्यांचे सर्व सहकारी, संस्थेचे अध्यक्ष अनिल जोशी या सगळ्यांनी आम्हाला हा कार्यक्रम या ठिकाणी करायची संधी दिली. ही फार मोठी गोष्ट आहे, कारण मर्ढेकरांची कविता आजच्या काळात समजून घेणं आणि त्या प्रक्रियेमध्ये सामील होणं, यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. माझे मित्र सुनील काळे, स्वाती काळे, दोघं चित्रकार दाम्पत्य आहेत, संवेदनशील आहेत, धमाळ साहेब आहेत आणि आणखी अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. आपण सगळ्यांनी या कवितांना योग्य दाद दिली. फरांदे सर आहेत इथं, निरंजन फरांदे सर मराठीचे अभ्यासक आहेत, प्राध्यापक आहेत. आणि आपण सगळ्यांनी मर्ढेकरांच्या या कविता समजून घेण्याचा एक थोडासा प्रयत्न केला. ही फक्त सुरुवात आहे की कुठेतरी ही कविता उलगडली जाण्याची प्रक्रिया सुरू व्हावी आणि तुम्हाला प्रश्न पडावेत आणि त्याचा तुम्ही शोध घ्यावा, हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. या व्यतिरिक्त यामध्ये फार आम्ही काही मोठं केलं असं नाही. आणि जी दाद तुम्ही दिली आहे ती मर्ढेकरांच्या कवितांना आहे, त्या शब्दांना आहे, त्या साधनेला आहे. आम्ही फक्त सादर करते या भूमिकेतूनच इथं आहोत. पत्कींची मुंगी आणि त्यानंतर कार्यक्रम संपेल. धन्यवाद. मुंगी माणसं किडा मुंगी सारखी आहेत. त्यातली काही मुंगीत्व सोडून देतात, ती महान होतात, आणि काही पुन्हा मुंगीच राहतात. हा सगळा एक प्रवास 18 कडव्यांमध्ये 3 प्रहसनांमधनं त्यांनी दिला. कविता आहे मी एक मुंगी. मी एक मुंगी, हा एक मुंगी, तो एक मुंगी, तू एक मुंगी, ही एक मुंगी, ती एक मुंगी, 5 येथल्या 5 फिरंगी, मी एक मुंगी. सहस्त्र जमल्या लक्ष कोटीही, सहस्त्र जमल्या लक्ष कोटीही, अब्ज अब्जल निखर्व मुंग्या, अनंत गणित साऱ्या जमल्या, किती वारोळी किती लफंग्या, तो एक मुंगी. कुणी डोंगळे काळे काळे रे, कुणी डोंगळे काळे काळे, कुणी तांबड्या वरक्या मुंग्या, कुणी पंखाच्या पावसाळी वा बेडर ग्रीष्मातल्या लवंग्या, ती एक मुंगी. सावधान कुणी रांग धरून, सावधान कुणी रांग धरून, एक मागून एक चालती, कुणी बावळे गोट्या मिळेल सागर तेथे चरती, तो एक मुंगी. व्रतस्थ बनती चावा काढीत, व्रतस्थ बनती चावा काढीत, कुणी कुणी पाजती मधुरस इतरा, जन्मकंठती फळविती, कुणी अन सम्राट नीला प्रसन्न चतुरा, तो एक मुंगी. या मुंगी तिला एकेकीला, या मुंगी तिला एकेकीला बनेल खाऊनी राजा कोण, पार्थिवतेच्या पराकोटीचे अपार्थिवाला नेईल लोट, मी एक मुंगी. हा एक मुंगी. आला आला स्वस्त दरावर आला हो आला, हा मुंग्यांचा लोंढा आला. खोला फाटक खोला, 10-10ची लोकल गाडी.
अरे 10-10ची लोकल गाडी सोडत आली पोकळ श्वास गळ्यातल्या काट्यांचा अन चौदा पटला दीन उदास. यानच मुंग्या हीच माणसे, यानच मुंग्या हीच माणसे असेच होते गांधीजी ही येशू ख्रिस्त अन कालिदास अन टैकोब्रा ही तो एक मुंगी. यानच मुंग्या हीच माणसे असेच होते गांधीजी ही येशू ख्रिस्त अन कृष्ण कदाचित कालिदास अन टैकोब्रा ही एक मुंगी. यानच मुंग्या हीच माणसे मने अनामिक जरी साऱ्यांची लक्करलेल्या मिनिटांचावर सदैव बुरखा लाज स्वतःची ती एक मुंगी. अंगावरती जमलेले किती तऱ्हेचे मादक घर्म अनवासांची त्यांच्या कॉकटेल तर झोकुनी फलाट फार्म तो एक मुंगी. जशी पाप्याची नजर फिरावी अनोळखीच्या उरावरोनी या साऱ्यांची भेकड वृत्ती वावरते तशी जगण्यामधून तो एक मुंगी. यानच मुंग्या हीच माणसे. अरे यानच मुंग्या हीच माणसे माय बाप अन भाऊ बहिणी यांना होती असतील आणिक मुले मुली अन पुतण्या पुतणी मुले मुली अन पुतण्या पुतणी ती एक मुंगी. सालोसाल मरून दे बेला, सालोसाल मरून दे मेला, रेस भराभर फळू दे चिखलामधुनी चिखल उडावा अनामिकाने नाव धरावे आपत्तीच्या मुळ्या उकळतात त्या अर्कावर स्वप्न जमावे तो एक मुंगी. करपट दुःखी इंगित शिथिल नाव सोनुली वाळा कथली भरल्या घरी भ्रष्ट भावना. अरे भरल्या घरी ही भ्रष्ट भावना फुटकळ आशा मोजीत बसली ती एक मुंगी. आठवणींचे पिकले काठ वास मारते जगलो लुप्ता कुचक्या शंका कितीक दिसतील वरवरची कातडी सोलता ती एक मुंगी. जुन्या पुराण्या उत्साहाचे खलास झाले कालच तेल अवसानाचा उसन्या क्लचका किती दाबला तरी पावेल तो एक मुंगी. देवाघरचा शाप देऊळी हपी साटन ताप उद्याचा. देवाघरचा शाप देऊळी हपी साटन ताप उद्याचा. चिमणी मिंटे उडून जातील फक्त हुंगुनी दाणा मनीचा तो एक मुंगी. अशा येतल्या संसारात जगण्याचाही चुकला पाढा. अशा येथल्या संसारात जगण्याचाही चुकला पाडा आणि शेवटी परिस्थितीचा गळ्या खालती उतरे काढा तो एक मुंगी. ती एक मुंगी. सर्वे जंतू रुटीनः, सर्वे जंतू निराशया, सर्वे छिद्राणि पंचन्तु मा कश्चित दुःख लॉग भरेत. मी एक मुंगी, तू एक मुंगी, ती एक मुंगी, तो एक मुंगी.